जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी। सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैसा परी। तुका मने एकविध झाले मन, तुका मने एकविध झाले मन, विठ्ठला वाचून नेने दुजे। सर्व भावे लोभ्या बडे धन, आम्हा नारायण तैसा परी। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। हो पांडुरंगा करू प्रथम नमन, हो पांडुरंगा करू प्रथम नमन। जय हो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम जय हो पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम सेवका। शरण आलो मने तुका, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो, पदंबुज तेजस्फुटित प्रदेशम, विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानौ, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्रीगुरु नमो नमः। जेने पंढरी सारिखा पुला, परिसर केला, वैकुंठादि विठ्ठल सका सोयरा जोडला। विरक्ती भूतळवटी, जो का विख्यात हा बोधला। श्री संत सद्गुरु मोतीराम महाराज चरणी, साष्टांग दंडवत घातला। रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया। जगदीश्वराशी जोडिली ज्याची ख्याती, तुम्हा वंदितो प्रथम शिव छत्रपती।
मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा या वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची विठाला विठ्ठला 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 विठाला 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 पुंडलिक वरदे हरे विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय श्री संत मारुती महाराज की जय श्री संत सदाशिव महाराज की जय श्री संत जनाबाई महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय भारत माता की भारत माता की हर हर विधाना 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 जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी सर्व भाव लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैसा परी प्रस्तुत पुण्य पावन पवित्र या ठिकाणी आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत ज्याने तुमचा आमचा संसार सुखाचा यावा करता अखंड देह झिजवणारे मित्रागत संपन्न नवे नवे ज्यांनी दुपारी 12 वाजता ज्यांना बद 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 मारावं
आणि 12 वाजता मारलेल्या माणसाला संध्याकाळी आपल्या कीर्तनासाठी आणण्यासाठी जावं असे असणारे ज्यांनी विशेष वारकरी संप्रदायामध्ये क्रांती केली, वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा जवळपास सर्वांच्या पाटातला नसला तरी कान पाटातला नसला तरी उघड पाटातला असलेला हा अभंग, या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताविषयी असणारी आवड 2 दृष्टांत देऊन प्रतिपादन करतात. विठाला विठा विठाला 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 प्रस्तुत अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज साधकाला प्रश्न केल्यानंतर त्या साधकाला उत्तर देतात. साधकाने विचारलं जगद्गुरु तुकाराम महाराज, तुम्हाला संसाराची आसक्ती नसून तुम्ही सारखं भगवंताच्या भजनामध्ये रत आहात, सारखं तुम्ही भगवंताचं भजन करतात, पंढरीला आले तरी भगवंताचं भजन करता, या अर्थी तुम्हाला जगाचा मालक म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा किती आवडतो. माझे तुकोबाराय म्हणले, बाबा अरे तुला किती म्हणून सांगू, कसा म्हणून सांगू, किती आवडतात म्हणून सांगू. अरे भगवंत मला माझ्या जीवापेक्षा, माझ्या जन्मापेक्षाही जास्त या जगामध्ये मला जर सर्वात काही जास्त आवडत असेल तो म्हणजे जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा. तुला नेमकं कसं म्हणून सांगू. नाही तुकोबाराय, मला समजेल, मला रुचेल अशा प्रकारे मला काहीतरी सांगा. त्यावेळेस तुकोबारायाने महाराज व्यवहारिक दृष्टांत, संसारिक दृष्टांत देऊन सांगितलं, अरे बाबा जीवन जगत असताना जी आपली जीवन साथी असते ना, ती अतिशय प्रेमाने महाराज आपला संसार थाटामाटामध्ये आपल्या पती बरोबर जसा असेल तसा जी भागवते ना, तिला पतिव्रता म्हणतात. मग त्या पतिव्रतेला जसा आपला मालक प्रिय आहे तेवढा भगवंत आम्हाला आवडतो. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पहिला दृष्टांत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देऊन सांगितलं, पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. तसा पतिव्रतेला आपला भरतार असतो तसा जगाचा मालक आमच्यासाठी आहे. ठीक आहे तुकोबाराय, पटलं हो. पण तो साधक म्हणतो, तुकोबाराय मला आतापर्यंत कारण पत्नीचा कधी संग झाला नाही, नेमकी पतिव्रता कशी असते हे आम्हाला समजणार नाही, एवढ्यावर माझं पोट भागत नाही, याच्यापेक्षा एखादा दुसरा दृष्टांत देऊन सांगा की मला लवकर समजेल. ठीक आहे, अरे बाबा तुझ्यासाठी दुसरा दृष्टांत. माझे तुकोबाराय सांगतात, जसे की एखाद्या लोभी माणसाला जेवढं धन आवडतं, त्याच्या धनावर जेवढं प्रेम असतं, अहो त्या लोभी माणसाला बाकी काहीच आवडत नाही, व्यवहार आवडत नाही, परमार्थ आवडत नाही, कुठलीच गोष्ट न आवडता त्याला एकच आवडतं, ते म्हणजे धन, तो म्हणजे पैसा. मग त्या माणसाला जेवढा पैसा आवडतो ना तेवढा आम्हाला जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा आवडतो. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. शेवटी तर तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे एकविध झाले मन. तुकोबाराय सांगतात, माझं मन भगवंताशी एवढं एकरूप झालंय, तुका म्हणे. तुकाराम मला सांगतात की माझं मन या जगाच्या मालकासोबत एक रूप झालंय. आता मला जगाच्या मालकाशिवाय दुसरं काहीही आवडत नाही. तुका म्हणे एकविध झाले मन आणि विठ्ठला वाचून नेणे दुजे. असा सरळ साधा सोपा उघड गोड भावार्थ तुमच्या समोर मांडला. सर्वांना समजेल असा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आता उर्वरित वेळेत मध्ये ग्रामदेवत हनुमंतराया ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अल्पशा कालावधीमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न आहे. विठाला विठाल विठाला 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 अभंगाची सेवा करण्यापूर्वी अल्पसा परिहार वक्ता या नात्यानं देण्याचा आद्य करतो ठरतं. या न्यायाने, या अनुषंगाने भगवान पांडुरंग परमात्म्याच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत असलेली भूमी नवे महान गोदावरी गंगा माता यांच्या तीरावर वसलेलं हे गाव म्हणजे श्री क्षेत्र धारखेड. पुण्य पावन पुनीत असलेली ही भूमी आहे. महान संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. साक्षात हनुमंतरायासारख्या महान भक्ताच्या अधिष्ठानाने पवित्र असलेली ही भूमी. या भूमीमध्ये महाराज चालत अखंडपणे गेले कित्येक वर्षापासून हा बारशीचा एकादशीचा असलेला हा नेम अखंड महाराज परभणी जिल्ह्यामध्ये नवे मला वाटतंय बाळू महाराज महाराष्ट्रामध्ये असं एकमेव गाव आहे की ज्या गावामध्ये
दर एकादशीला कीर्तन भजन आणि सकाळी महाप्रसाद होतो. तो एकमेव गाव म्हणजे धारखेड आहे, एकमेव गाव आहे महाराज. आणि त्या अनुषंगाने नित्यनेमाचे आपली वडिलाची असणारी ही परंपरा ती आज ही चालवत असणारे आमचे हरिभक्त परायण, ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापाचा दर्शन योग घडून आला, ज्यांच्या माध्यमातून हा पूर्ण कार्यक्रमाची आखणी केली, ज्यांच्यामुळे हे कार्यक्रम झाला, तसे आदरणीय आमचे काकाश्री राजेभाऊ रुस्तुमरावजी बोबडे पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे सुपुत्र हरिभक्त परायण आमचे ज्येष्ठ बंधू, ज्यांनी कमी वयामध्ये महाराज काय प्रमार्थ कसा करावा, आपला प्रपंच करत असताना आपलं जीवन कसं जगावं, प्रपंचही तितकाच आणि परमार्थही त्याच्यापेक्षा जास्त कसा करावा, आपल्या गावाचं नाव महाराज कान्याकोपऱ्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आंध्राच्या कर्नाटकच्या बाउंड्रीवर नेऊन ज्यांनी घातलं ते आमचे परम आदरणीय परम ज्येष्ठ आमचे बंधू मावस भाऊ आदरणीय गोपाळ महाराज धारखेडकर, त्याचबरोबर त्यांचे दुसरे बंधू आमचे आदरणीय छोटे बंधू महाराज, ज्यांचं आपलं आयुष्य एक भावानं आयुष्य महाराज वैद्यकीय क्षेत्रामध्ये घातलं आणि त्याच्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा कमी वाटली म्हणून महाराज दुसरी सेवा परमार्थामध्ये घातली. आणि दुसरा असणारा छोटा भाऊ महाराज, त्या काय मायबापाचं पुण्य असेल, काय त्या मायबापाने महाराज भाग्य उदयाला आलं असेल की दुसरा मुलगा महाराज या देशाच्या रक्षणासाठी महाराज, या देश सेवेसाठी धर्मसेवेसाठी महाराज दुसरा मुलगा तयार होतोय. काही दिवसात तेही महाराज पोलीस म्हणा आर्मी म्हणा कुठल्या तरी जागेवर त्याची धडपड जिद्दीनं चालू आहे. ते आमचे छोटे बंधू कृष्णा राजेभाऊ बोबडे हे या तिघाच्या माध्यमातून हा घडून आलेला आजचा हा कीर्तनाचा सोहळा, अन्नदानाचा उद्या सकाळी सर्वांना अन्नदान आहे. आताही सर्वांना महाराज फराळाची व्यवस्था होती. हा मोठा असलेला अन्नदानाचा आणि ज्ञानदानाचा सोहळा विठाला 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 ते कोणाच्याही होत नाही महाराज. हे असे भाग्यवान मुलं जन्माला येण्यासाठी आई बापाचं आई वडिलाचं पुण्य लागतंय महाराज. गरीब कुटुंबामध्ये जन्माला घेऊन आपल्या कुटुंबाचं आपल्या परिवाराचं आपल्या पूर्ण भाऊकीचं नवनवे आपल्या गावाचं नाही तालुक्याचं नव्हतं जिल्ह्याचं नव्हतं महाराष्ट्राचं सगळीकडे नाव हे महाराज हे दोन्ही लेकरं आज करत आहेत. त्याचं कारण की यांच्या आई वडिलांनी केलेली ही भगवंताची संत मोतीराम महाराजांची सेवा, ज्यांच्यावर असलेला मोतीराम महाराजांचा आशीर्वाद. विठाला 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 विठाला. आणि त्या अनुषंगाने तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांचा दर्शनाचा योग आलेला आहे घडून. आता एकावनी बळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाचं नाही घ्यावं. माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने तपाने श्रेष्ठ असणारी महाराज मंडळी बडे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी या भजनाची या कीर्तनाची सुरुवात केली. आदरणीय आपल्या परिसराचं वैभव, ज्यानं साक्षात गुरुनाम गुरु मारुतराव महाराजांसोबत सानिध्यामध्ये राहून महाराज प्रमार्थ केला. आजही ते प्रमार्थ मारुतराव महाराजांच्या नंतर सुद्धा महाराज त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रमार्थ केला आणि आजही ती प्रमार्थाची गुढी महाराज सदैव महाराज उभे ठेवून आपल्या पूर्ण परभणी जिल्ह्यासाठी आदर्श घालून देणारे आपल्या परिसराचं वैभव, ज्यांना भजन भीष्म म्हणून ओळखलं जातं, ते आमचे आदरणीय हरिभक्त परायण बाळू महाराज भादुरे या ठिकाणी उपस्थित. महाराजांना या नारदाच्या गादीनं वंदन करतो. त्याचबरोबर ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, आपल्या परिसराचं भूषण, आपल्या गंगाखेड तालुक्याची बुलंद तोफ, सध्या गायना क्षेत्रामध्ये नवीन पहिल्या टॉप 10च्या जोडीमध्ये ज्यांचं 1 नंबरला नाव घेतलं जातं ते आमचे आदरणीय परम मित्र आमचे श्रेयस दादा मुलगीर महाराज या ठिकाणी उपस्थित. महाराजांना नारदाच्या गादीवर वंदन. त्याचबरोबर त्यांना सुंदर अशी साथ केली. महाराज वय जरी झालं असलं तरी तरुण पोरासारखा आवाज ज्यांचा आहे, ज्यांना भजन सम्राट म्हणून ओळखलं जातं, आदरणीय आमचे हरिभक्त परायण मदन महाराज पटांगे तेही या ठिकाणी उपस्थित सर्व टाळकरी भजनी मंडळी आहेत. महाराज इकडून आपल्या गावचं भूषण आदरणीय, ज्यांना प्रमाणाचा बादशाह म्हणून ओळखलं जातं, आमचे आदरणीय महाराज मारुद्र महाराज बोबडे या ठिकाणी उपस्थित. महाराजांना सुद्धा नारदाच्या गादीवर वंदन. त्याचबरोबर सुंदर असणारी आमच्या उद्धव बापू यांची ही वारकरी शिक्षण संस्था. मी हमेशा सांगत असतो लालू गुरुजी की इटा सिमिटाचे दगडाचे मंदिर बांधणारे भरपूर भेटतात, पण या सर्व मुलाचं मंदिर बांधणारे म्हणजे आमचे आदरणीय बापू आहेत. इटाचं सिमोट्याचं वाळूचं दगडाचं हे मंदिर महाराज एका ठिकाणी राहील. इटाचं दगडाचं वाळूचं मंदिर हे एका ठिकाणी राहील, पण आमच्या बापूने हे उभारलेले मंदिर महाराष्ट्रभर फिरणारे आहेत. महाराज महाराष्ट्रभर फिरणारे आहेत. याच्यासाठी जोरजोरात टाळी वाजवा एकदा. ती म्हणजे आमची नादब्रह्म असणारी वारकरी शिक्षण संस्था. या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना या नारदाच्या गादीवर वंदन.
आमचे विनेकरी बाबा आहेत त्यांनाही वंदन. सुंदर मृदंगाची त्यांची थाप पडली आमचे आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्र भूषण मृदंगमणी आदरणीय उद्धव बापू भिशेगावकर दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा नारळाच्या गादीवरून वंदन करतो. त्याचबरोबर इकडे आमचे दुसरे आदरणीय आमचे परममित्र आमचे छोटे बंधू आदरणीय सध्या गंगाखेड तालुक्यातील मृदंग क्षेत्रातील एक उगवता हिरा म्हणजे आमचे ओम दादा मालेवाडीकर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा या नारळाच्या गादीवरून वंदन. त्याचबरोबर या कीर्तनाची शूटिंग ज्यांच्या माध्यमातून होत आहे ते म्हणजे महाराज ज्यांनी अनाथाची माय माऊली ज्ञानोबाराय या माऊली ज्ञानोबारायाच्या नावाने ज्यांनी कीर्तनाची सुरुवात केली ते म्हणजे आमचे आदरणीय ज्ञानाचा सागर यूट्यूब चॅनल यांचे सर्व आमचे अजिंक्य दादा घाडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. महाराज त्या बेल आयकॉनच्या घंटीला क्लिक करायला विसरू नका. सर्वांनी यांना भरभरून असा आशीर्वाद द्या. सध्या कमी वेळामध्ये कमी वयामध्ये महाराज त्यांनी झपाट्याने आपल्या चॅनलची वाढ करून घेतली. कारण चॅनलचंच नाव आहे महाराज ज्ञानाचा सागर. ते दिसतात बी महाराज सागरासारखे आणि त्यांचं चॅनल ही सागरासारखं महाराज असं उथंत भरारी घेत आहेत. म्हणून दादांना सुद्धा या नारळाच्या गादीवरून वंदन. आणि विशेष म्हणजे सर्व कलाकार मंडळीचा जीव की प्राण म्हणजे महाराज सर्व कलाकार मंडळीतील हृदयाचं स्थान म्हणजे आमची माईक सिस्टीम. आणि गंगाखेड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कीर्तनकाराने आवर्जून ज्या सिस्टीमचं नाव घ्यावं. नवे कीर्तनाची तारीख दिल्याबरोबर गंगाखेड परिसरात विचारावं माऊली पवार यांची जर साऊंड सर्व्हिस असेल तर आमची कीर्तनाची तारीख घ्यावं असे म्हणणारे भरपूर कीर्तनकार आहेत. अशी असणारी सुप्रसिद्ध सर्वांच्या दिग्गज कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये ज्यांनी सर्व्हिस दिली असे आदरणीय हरिभक्त परायण आमचे मामाश्री पवार साऊंड सर्व्हिसचे मालक माऊली मामा पवार या ठिकाणी उपस्थित. मामांना या नारळाच्या गादीवरून वंदन. त्याचबरोबर आमचे पलीकडून असलेले उभा टाकलेले आमचे भाचे भैया सुद्धा या ठिकाणी उपस्थित. भैयाला सुद्धा या नारळाच्या गादीवरून वंदन. उपस्थित माझ्या बरोबर आलेले आमच्या गावचे सरपंच माऊलीरावजी धापसे आहेत. आमच्या गावचे चेअरमन आदरणीय रुस्तुमरावजी धापसे आहेत. त्यांच्याबरोबर आमचे आदरणीय सोपान काका धापसे या ठिकाणी उपस्थित. आता गंगाखेडहून गंगाखेडचे सुप्रसिद्ध व्यापारी आदरणीय माझे मार्गदर्शक माझ्यावर नितांत प्रेम करतात आदरणीय प्रताप काका भोसले या ठिकाणी उपस्थित. त्यांना सुद्धा वंदन आहे. त्याचबरोबर आमचे चोरगडे सर आहेत, आमचे लालू सर आहेत. आता उपस्थित सर्व आमचे इकडं डमरे शावकार आहेत. आता उपस्थित सर्व मंडळी आता सर्वांचं जर नाव घेत बसलो तर इथंच महाराज 12 वाजल्याशिवाय राहत नाहीत. आणि सर्वांचं जर नाव घेतलं तर इथंच 12 वाजल्याशिवाय राहत नाही. जर तुमचं नावच घ्यायचं असेल तर ठीक आहे घेतो बा. स्टीलच्या बकेटात स्टीलचं बकेटात बकेट स्टीलचं बकेट तुमचं सर्वांचं नाव घ्यायला 10-10 रुपये तिकीट. जमतंय का? फुकट नाव घ्यायला जमना हो. वा गुरुजी तर म्हणले 100 रुपये. तसं काही नाही. ठीक आहे सगळ्यांची इच्छा असेल तर घेतोच महाराज. ग्रामदेवत हनुमंतरायाच्या चरणी बेलफुल वाहतो वाकून तुम्हा सर्वांचं नाव घेतो आमच्या चोपदाराचा मान राखून. विठाला 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 विठाला. पंढरपूरचा पंढरीश पांडुरंग विठू सावळा तुम्हा सर्वांचं नाव घेतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. विठाला 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 विठाला. सर्वांच्या चरणी माझं मी मस्तक ठेवतो. अहो माझ्या फाटक्या तोंडानं तुमचं नाव काय घ्यावं. जगाचा मालक साक्षात जे ज्ञानाची गंगा आहे ज्ञानाचे सागर आहेत माऊली ज्ञानोबरायानं तुमच्यासारखं वारकरी संतांच्या चरणी महाराज मस्तक ठेवावं. एवढी तुम्ही पवित्र असणारे सर्व वारकरी मंडळ बहुसंख्यानं आमच्या माता माऊल्या महाराज धारखेडमध्ये कधीही कीर्तन असू द्या रोज कीर्तन असल्यासारखं आहे. रोज रामायण आहे रामालाही तितकाच महिला मंडळ भागवत असेल तरी तितक्याच कीर्तन असेल तरी सर्वात जास्त भाविक असणाऱ्या आमच्या धारखेड नगरीतील सर्व महिला मंडळ लहान थोर माता माऊल्या तुमच्या समोर सर्वांच्या चरणी या बालकाचा साष्टांग दंडवत. विठाला 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 विठाला. आताच आमचे मित्र सुदीपराव यांचे वडील सोरगडे मामा या ठिकाणी उपस्थित. त्यांना सुद्धा या नारळाच्या गादीवरून वंदन. उपस्थित सर्वांना वंदन करून सुंदर असं सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन अभंगाची सुरुवात आहे. अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताविषयी आवड व्यक्त करतात. संत महात्म्याला जगाचा मालक किती आवडतो हे दृष्टांत देऊन अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. या जर सृष्टीचा विचार केला या सृष्टीमध्ये काही गोष्ट सत्य आहेत काही गोष्टी असत्य आहेत. सत्य जर काही असेल तो म्हणजे जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा सत्य आहे.
दुसरी गोष्ट सत्य जर काय असेल, दुसरी गोष्ट सत्य म्हणजे भगवंताचं नाम सत्य आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, विठोबाचे बरे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचे नाम विठोबाचे सच्चे सास खरे नाम विठोबाचे बरे. याच्यामध्ये जर सत्य काय असेल, सच्च काय असेल, ते भगवंताचं नाव आहे. भगवंताचं नाव हे सत्य आहे. भगवंत हे सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. भगवंत सुद्धा सत्य आहेत. आणि या भगवंताचं नाव घेणारा वर्ग म्हणजे आमचे संत महात्मे श्रेष्ठ आहेत आणि संत महात्मे सत्य आहेत. विठाला विठाल विठाला 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 सत्य का आहेत तेच आज आपल्याला कीर्तनामध्ये बघायचंय. का? कारण त्याला जगाचा मालक सर्वांपेक्षा जास्त आवडतो म्हणून सत्य आहे. कारण जगाचा मालक आताच सांगितलं की जगाचा मालक सत्य आहे आणि जगाच्या मालकाचं नाव सत्य आहे. मग त्या जगाच्या मालकाचं नाव घेणारे सत्य नसायला काय झालं? ते सत्य आहेत. मग अशा सत्य भगवान पांडुरंग परमात्मा किती जगाचा प्रमार्था माझ्या तुकोबरायला आवडतो. तुकोबराय तर दृष्टांत देव देव सांगतात की पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आणि आम्हा नारायण तैशा परी. मग पतिव्रता नेमकं म्हणायचं कोणाला? पतिव्रता म्हणायचं तरी कोणाला? जी पतीच्या मनातली गोष्ट महाराज जाणून घेते आणि ती गोष्ट करते तिला म्हणतात पतिव्रता. पतिव्रतेचे जिने, पतिव्रतेचे जिने, पतिव्रतेचे जिने, पतिव्रतेचे जिने. भ्रताराच्या वर्तमाने, भ्रताराच्या वर्तमाने, भ्रताराच्या वर्तमाने, भ्रताराच्या वर्तमाने, भ्रताराच्या वर्तमाने, भ्रताराच्या वर्तमाने. पतिव्रतेचे व्रताराच्या वर्तमाने, व्रताराच्या वर्तमाने, व्रताराच्या वर्तमाने. पतिव्रतेचे भ्रताराच्या वर्तमाने, भ्रताराच्या वर्तमाने, भ्रताराच्या वर्तमाने. पतिव्रतेचे जिने आणि भरताराच्या वर्तमाने. जसे भरतार सांगेन तसं भरताराचं म्हणणं आहे तसं पतिव्रतेचं जीवन असलं पाहिजे. हे आपल्याला अभंगाद्वारे पाहायचं आहे. अभंगाद्वारे पाहण्याच्या अगोदर ही कीर्तनाची सेवा म्हणजे ब्रह्मभूत श्री संत मोतीराम महाराज यांची ही कीर्तन रूपी सेवा. ही सेवा ब्रह्मभूत श्री संत नामधारक कीर्तन महर्षी मारतराव महाराज दस्तापूरकर यांची ही कीर्तन रूपी सेवा. ही सेवा ब्रह्मभूत श्री संत नामधारक सोपान काका महाराज हिसातकर यांची ही कीर्तन रूपी सेवा. आणि माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाला ज्याने पवित्र अशा या नादाच्या गादीवर उभा केले असे असणारे माझे श्रीगुरु ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांची ही कीर्तन रूपी सेवा. हे चारही गुरु महात्मे ज्याप्रमाणे आपल्याला बुद्धी देतील त्याप्रमाणे अल्पशा कालावधीमध्ये जवळपास अर्धा पाऊण तास 1 तास कीर्तन करण्याचा प्रयत्न आहे. विठाला विठाल विठाला 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 आता बरोबर महाराज घड्याळीमध्ये 10 वाजलेत. आपला कीर्तनाचा टाइम होता 9 ते 11. बरोबर आता 1 तास आपल्याकडे शिल्लक आहे. या 1 तासामध्ये महाराज आपल्याला जसं की आता तर मला असं वाटतं की हे 1 तास म्हणजे जसं त्या खटवांग रायाला 1 तास उरला खटवांग रायाला आणि 1 तासामध्ये महाराज जीवनाची भाग्यदशा त्या खटवांग रायानं बदलून घेतली. तसं वाळू महाराज आता मला वाटायला की 1 तास उरला श्याम महाराज आला आणि मग या 1 तासामध्ये जीवनाची महाराज तुमच्या भाग्यदशा बदलेन एवढा माझा अधिकार नाही. पण या 1 तासामध्ये तुम्हाला त्या भाग्याच्या जवळ नेऊन ठेवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करील.
आणि हे प्रयत्न करण्यासाठी ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन होईल त्या त्या वेळेला हातानं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि मुखाने नामस्मरण करायचं. बरोबर? झोपले का काय? हा, हाताने विठ्ठल विठ्ठल, टाळी का? हा, आहेत जागी आहेत. मग हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल भजन करायचं. विठाला विठाल विठाला 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 या जगामध्ये काय असेल, तुकोबरायनं अभंगामध्ये पतिव्रतेचाच का पहिल्यांदा दृष्टांत दिला? कारण हा दृष्टांत देण्याकरता काहीतरी कारण असलं पाहिजे. का? कारण या जगामध्ये जर तुकोबरायनं सर्व मानवांचा विचार केला, सर्व गोष्टीचा विचार केला आणि सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर एकच तुकोबरायच्या लक्षात आलं की पतीवरता इतकं प्रेम करणारं पतीवर दुसरं जगाच्या पाठीवर कुठलंच पार्ट नाही. जितका ज्या पतिव्रता स्त्रीला जितका आपला पती आवडतो त्याच्यापैकी जगामध्ये कोणीच आवडत नाही. तो जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्माही आवडत नाही. सर्व भावे पती ध्यानी मनी, सर्व भावे पती ध्यानी मनी, सर्व भावे पती ध्यानी मनी, सर्व भावे पती ध्यानी मनी. पतिव्रताने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी, सर्व भावे पती ध्यानी मनी. सर्व भावे पती ध्यानी मनी. महाराज भगवंत पेक्षाही जास्त जिला पती आवडतो तिला पतिव्रता म्हणतात. पतिव्रता किती श्रेष्ठ असली पाहिजे महाराज. पतिव्रतेच्या मनामध्ये दुसऱ्या परपुरुषाविषयी जराही मनामध्ये महाराज शंका आली नाही पाहिजे, जराही काही वाटलं नाही पाहिजे. अहो, या जगाच्या मालकाची बहीण म्हणजे साक्षात द्रौपदी माता. आयुष्यभर त्या द्रौपदीनं महाराज आपल्या 5 पतीशिवाय दुसऱ्या कोणाकडेही महाराज कोणत्याच नजरेनं बघितलं नाही. पण एके वेळेस असं झालं की ज्यावेळेस द्रौपदी माता महाराज जात असताना वाटेमध्ये कर्ण दिसला आणि कर्ण दिसल्याबरोबर हा द्रौपदी मातेचा रथ जात होता आणि वाटेमध्ये बाजूला कर्ण उभा होता आणि बघितल्यानंतर असं मनामध्ये वाटलं, फटांगे मामा नुसतं मनामध्ये विचार आला, तोंडातून बाहेरही काढला नाही, व्यक्तही केला नाही, सहज मनामध्ये फक्त अर्धा सेकंद वाटलं की हा कोणी पुरुष आहे, तो माझ्या पतीसारखा दिसायला आहे. आणि सहज महाराज आपल्या दासीला विचारला हा कोण आहे, तर सांगितलं हा कर्ण आहे. हा कर्ण म्हणजे कोण आहे, कुंतीचा पहिला पुत्र आहे. कुंतीचा पहिला पुत्र. कारण सूर्यदेवाने महाराज आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वाद दिला आणि तू जे मंत्र म्हणशील त्या मंत्रापासून, सूर्य मंत्रापासून जे तुला इच्छा असेल ती इच्छा तुला प्राप्त होईल. हा वरदान होतं कुंती मातेला आणि ते वरदान खरं आहे का, हा मंत्र खरा आहे का नाही, मनामध्ये शंका आली आणि तो मंत्र उच्चारण केला आणि मनामध्ये पुत्राची इच्छा प्राप्त झाली. तर महाराज कर्ण साक्षात प्रगट झाला म्हणजे जन्माला आला. हा सूर्य मंत्रापासून सूर्याचा पुत्र असणारा हा कर्ण आहे. हा कर्ण बघितल्यानंतर मनामध्ये इच्छा झाली, विचारलं, सांगितलं हा कुंतीचा पुत्र आहे. आणि कुंतीचा पुत्र आहे म्हणल्यानंतर लक्षात आलं की हा पांडवाचा कोण आहे, भाऊ आहे. आणि असं मनामध्ये वाटलं, हे जर आमच्या सोबत, आमच्या मालकासोबत जर राहिला असता तर 5 पांडव नाही 6 पांडव झाले असते, मला 5 पती नाही तर 6 पती झाले असते. हे मनामध्ये आलं तर महाराज 1 नंबरच्या यादीमध्ये असलेलं द्रौपदीचं पतिव्रतामध्ये असलेलं नाव महाराज ते काय झालं, नाहीसे झालं. ज्यावेळेस भगवंतानं पतिव्रतेची यादी वाचायला सुरुवात केली त्यावेळेस त्या यादीमध्ये द्रौपदीचं नाव नाही दिसल्यानंतर द्रौपदी भगवंतासमोर धडधड लढत होती आणि सांगत होती, कृष्णा, अरे दादा, अरे आयुष्यभर मी माझ्या 5 मालकाविषयी शिव दुसऱ्या कोणाकडे परपुरुषाकडे बघितला असेल, माझ्या वयाचा असेल तर त्याला भाऊ समजलं, माझ्यापेक्षा लहान असेल तर माझा छोटा भाऊ समजलं, माझ्यापेक्षा जर वडील असेल, मोठा असेल त्याला वडील किंवा माझ्या वडिलाप्रमाणे ठरवलं. आयुष्यामध्ये कधीही मनामध्ये किंवा माझ्या नजरेने कोणाकडे वाईट नजरेनं बघितलं नाही तर माझं नाव कसं काय आलं नाही. त्यावेळेस कृष्णानं सांगितलं, द्रौपदी, तुझ्या मनामध्ये एकदा आलं होतं की कर्ण
लक्षात आलं. मला सांगा, ज्या द्रौपदीनं भगवंताचं अखंड नाम गायलं, भगवंत म्हणजे तिचा भाऊ आहे, एवढा अधिकार ज्या द्रौपदीचा आहे, पण महाराज मनामध्ये नुसती इच्छा झाली तर पतिव्रतेच्या यादीमधून महाराज नाव कॅन्सल झालं. मग एवढी श्रेष्ठ पाहिजे, मना सुद्धा यायला नाही पाहिजे, तिला एक नंबरची पतिव्रता म्हणतात. विठाला विठा विठाला 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 धन्य धन्य ती माऊली, धन्य धन्य ती माऊली, धन्य धन्य ती माऊली, धन्य धन्य ती माऊली. माने भ्रताराची बोली, माने भ्रताराची बोली, माने भ्रताराची बोली, माने भ्रताराची बोली. घेता तियेचे दर्शन, घेता तियेचे दर्शन, घेता तियेचे मधुवर भक्ताची माऊली, माने भ्रताराची बोली, घेता तियेचे दर्शन, पोट भरणे अन्न, घेता तियेचे दर्शन, पोट भरणे अन्न, घेता पतिव्रतेचे दर्शन आणि पोट भर मिळे अन्न. महाराज, एखादी पतिव्रता जर आपल्या समोरून आलोय आणि तिच्या समोर जर आपण हात जोडला आणि आपण दिवसभर जरी महाराज उपवासी असेल तर महाराज आपलं पोट भरतय का? तिच्या आशीर्वादानं. एवढी श्रेष्ठ असणारी पतिव्रता. विठाला विठा विठाला 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 एक व्यवहारिक दृष्टांत किंवा एक प्रपंचिक दृष्टांत देऊन तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल पतिव्रता कोणाला म्हणतात. दृष्टांत सांगायचं झालं तर आमचे भुमरे महाराज या ठिकाणी आहेत, आमच्या देवा महाराजांचे वडील तेही या ठिकाणी उपस्थित. त्यांचं राहिलं होतं नाव. असंच असतंय, कसं असतंय महाराज, गोपाळ महाराज, शेळीला 5 पिलं आणि 2 सड म्हणलं एकाचं हुटकत असतंय. विठाला विठा विठाला 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 विठाला. दृष्टांत सांगायचा झाला तर तिघा भावाचं असणारं गोड असणारं कुटुंब होतं. हा आमचे हरिभक्त परायण माऊली महाराज ढेमरे मृदंग वादक तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही नारदाच्या गादीवरून वंदन. तिघा भावांचं असं गोड असणारं कुटुंब होतं. आई वडील वारकरी होते आणि आई वडील वारल्यानंतर तिघही भाऊ महाराज बाजूला राहिले. लालू सर बाजूला राहिल्यानंतर पण त्या तिघाही भावाचं घर असं एका लाईन मध्ये होतं, म्हणजे आपल्या रेल्वेच्या डब्यासारखं होतं. याच्या घरातून त्याचं दिसत होतं आणि त्याच्या घरातून त्याचं. त्या शेवटच्या घरातून बापू बघितलं तर इकडच्या भावाचं दिसायचं आणि इकडच्या भावाच्या घरातून बघितलं तर इकडच्या भावाचं. तसं घराचं स्ट्रक्चरच केलेलं होतं महाराज. तशा प्रकारे हे 3 जण भाऊ राहत होते. त्यापैकी 2 जरा चॅप्टर होते. एक जो मोठा होता तो आपला सर्वसाधारण भोळा असं होतं महाराज. आपलं काम करायचं, आपलं जीवन जगवायचं, जसं बिडण त्याचं अन्न काढायचं, दिवसभर काम करायचं, त्याचंच महाराज काहीतरी आणायचं आणि आपला प्रपंच महाराज भागवायचा. हे 2 जण जरा चॅप्टर होते, जरा पैसा वगैरे सांभाळून होते. तो गरीब होता आणि गरीब असल्यामुळे त्याला गावामध्ये कोणी किंमत देत नाही. असंच असतंय, गरीब माणसाला कोणी किंमत देत नाही, कोणी देत नसते महाराज. गरीब असल्यामुळे त्याला काही गावामध्ये किंमत नव्हती, बाहेर मार्केटमध्येही किंमत नव्हती. पण त्याच्याकडे एक गुण बापू चांगला होता, त्याची जी पत्नी होती ती पतिव्रता होती. एके दिवशी महाराज घटना अशी घडली, आमच्या बापूसारखे सर्व विद्यार्थी घेऊन जात होते. त्यानं विचार केला, म्हणला चला ह्या विद्यार्थ्यांना बापू महाराजांना काय करावं, चहा प्यायला घेऊन जाऊ म्हणून बोललेलं महाराज. या सर्व वारकरी मंडळांना चहा पिण्यासाठी घरी नेलं. आता घरी नेल्यानंतर सर्वांना पाणी वगैरे दिलं आणि बायकोला सांगितलं चहा करा. मस्तपैकी दुधाचा चहा कर म्हणले. बायकोनं सांगितलं, धनी मालक आपल्या घरी दूध नाही. आबा बाबा म्हणला, वारकऱ्याला चहा पाजवायचा आणि दूध नाही,
काळा चहा केला महाराज, पण पाजवला. मनामध्ये खंत झाली, वारकरी आपल्या घरी आले आणि वारकऱ्याला पाजवण्यासाठी दुधाचा चहा नाही. बायकोला म्हणला जाऊ दे आता, ताण घेऊ नको. म्हणला मनामध्ये वाटायले वारकऱ्याला पाजवण्यासाठी काय नाही, दुधाचा चहा नाही. उद्याच्याला शनिवार गंगाखेडचा बाजार आहे आणि बाजारामध्ये जाऊन दुधासाठी एक आपल्याला काय करतो, म्हैस घेऊन येतो. चरवण तो बाजारामध्ये उद्याच्याला गंगाखेडला गेला. म्हैस घेण्यासाठी महाराज निघाला. घरून महाराज सकाळची नेरी करून गंगाखेडच्या बाजारामध्ये पोहोचला. आता बाजारामध्ये गेल्यानंतर तो गरीब असल्यामुळे त्याला बाजारातही किंमत नव्हती महाराज. कोणी महाराज बाजारामध्ये एखाद्या हॉटेलवर पाण्यासाठी गेलं, एखादी बाटली घेतली तर त्याने घेऊ द्यायची नाही. बाटलीला हात लावू नको, काहीच असेल तर जाय त्या बॅलरचं त्या कुंजीचं पाणी पिऊ द्यायचं नाही महाराज. गरीब परिस्थिती खूप वाईट असते. गरिबीला कोणीही महाराज नाव बोट ठेवतं. श्रीमंताचं काहीही असू द्या महाराज, ते सगळं काही झाकून गेलं जातं. गरीबाला कोणी विचारत नाही. गरीब होता महाराज, गेला महाराज बाजारासाठी, म्हैस घेण्यासाठी बाजारामध्ये फिरू लागला. आणि इकडे असं झालं, पत्नीच्या मनामध्ये, पत्नी ही पतिव्रता होती, जे पतीच्या मनामध्ये आहे ते महाराज आठवून काम करणारी होती. तिच्या लक्षात आलं आपले मालक गंगाखेडच्या बाजारामध्ये कशासाठी, आपल्याला म्हैस आणण्यासाठी बाजारला गेलेले. मग म्हैस आणण्यासाठी गेलेले आहेत. मालक बाजारावरून येते वेळेस मालकानं जर म्हैस घेतली आणि म्हैस घेऊन जर मालक आपल्या घरी घेऊन आले, तर आपल्या घरी म्हैशीला बांधण्यासाठी काय नाही, बांधायला मेघ पण नाही किंवा खुंटा पण नाही. नेमके आणल्यावर म्हैस कुठं बांधायची महाराज, तिच्या मनामध्ये सारखं विचार, आपले मालक म्हैस घेऊन येतील, तिला बांधण्यासाठी खुंटा पाहिजे. मग गडबडीनं महाराज गावातल्या सुतारदादा जवळ गेली आणि सुतारदादाला सांगितलं, दादा मला काय करा, आमच्या इथे म्हशीला बांधण्यासाठी मेघ करून द्या, एक नाही 2 करून द्या. बाबा म्हणले अरे एकच घेऊन जाय, 2 नाही म्हणली. म्हैस जर येलेली असलेली त्या वासरालाही बांधायला लागेल. महाराज त्या सुतार मामाला विनंती केली, 2 मेकी घेतल्या आणि मेघ घेऊन बाळू महाराज ती घरी आली. घरी आल्यानंतर आपल्या दारामध्ये त्या 2 मेंकी ठोकल्यानंतर विचार केला, ठीक आहे म्हणली, मालक म्हैस घेऊन येतील, त्या ठिकाणी बांधता येते, पण दिवसभर त्या पहिल्या मालकानं त्या म्हशीला काही खाऊ घातलंय का नाही, की आपल्या घरी आल्यानंतर त्याला काही खायला लागन. आता आपल्याकडं शेती नाही, याला कुठून तरी वैरण आणावं लागन. महाराज गडबडीनं निघाली, घरातला इळा काढला, पटकन गेली. गावाच्या शेजारला एक जणाची अशी हिरवीगार महाराज अशी मका होती. श्रीरेश महाराज गेली, महाराज मकेमध्ये कर 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 असा मकाचा मोठाच्या मोठा भारा बांधला. महाराज बांधला, डोक्यावर घेतला आणि दन दिशा घरी आणून टाकला. घरी आणून टाकला महाराज. ते 2 जण भाऊ बघू लागले. म्हणला मायला काय आपला दादा, म्हणला दादाला कोणी विचारित नाही, दादाची किंमत नाही, दादा गेलाय बाजार आणायला आणि आपल्या वहिनीला वाटायलंय की दादा खरंच काय की म्हैस घेऊन येते. काय म्हणला वहिनीला आपल्या काय कळत नाही. हे 2 महाराज मस्त नाही का क्वाटवर बसल्या हसू गप्पा मारायले. पण महाराज तिचा पतीवर विश्वास होता, ती साक्षात खरी पतिव्रता होती. महाराज जे पतीच्या मनामध्ये आहे ती आठवून काम करणारी होती. महाराज भारा आणून टाकला. विचार केला, 2-4 बाया आल्या, म्हणल्या माय म्हणली खुटा रवला, एवढा मोठा भारा आणून टाकलास, नेमकं काय नाही म्हणली. आमचे ते म्हणली बाजारला गेलेत, येताना म्हैस आणणार आहेत, मग म्हैस आल्या, हे म्हैशीला खाला लागन का. एखादी महिला म्हणली माय, आणि ती म्हैस जर येलेली असली तर, हो म्हणली माय, मग येलेली असली होती तर दूध कयात काढशील, दूध कयामध्ये गरम करशील, हो म्हणली माय, आपल्या घरी काही लय माटे पूर्वीचा काळ होता, आता भांडे भरपूर झालेत, आता एवढे भांडे झालेत की बापू एकूण 3 मारायला सुरू केले, एकूण हे मारायले महाराज, एवढे त्या भांड्याचीच मारामारी घरात लागली, एवढे भांडे झाले, माणसापेक्षा जास्त भांडे झालेत. पहिले भांडे भेटत नव्हते, पहिले माटाचे भांडे राहायचे. पूर्वीचा जुना दृष्टांत आहे. महाराज विचार केला, म्हणली हो माय म्हणली, आता जर दूध काढलं तर मग ते दूध कशामध्ये काढावं. बरं काढलं दूध तर 10-12 लिटर दूध, पहिलं म्हशी महाराज गाई भरपूर दूध देत होत्या, हिरवं खायला होतं. म्हणली एवढं दूध दिल्यावर नेमकं दूध तरी कुठं ठेवायचं, काय करावं. नाही म्हणली माय माटा आणते. महाराज गावातच कुंभार होता, कुंभार दादा जवळ गेली, कुंभार दादाला आवाज दिला, हो कुंभार दादा, मला बोला की ताई. नाही म्हणली, आमचे मालक म्हैस आणाय गेलेत आणि म्हैस आणल्यानंतर आम्हाला दूध काढण्यासाठी, ते दूध गरम करण्यासाठी 1-2 नाही का मोठाले माट द्या. माऊली मामा त्या कुंभार मामानं माटा दिली आणि ती माट घेऊन घरी आली. घरी आल्यानंतर विचार केला, शेजारीन म्हणली, दुसरी बाई शेजारची म्हणली, माय म्हणली माटा आणलीस, पण माटा तापवायला मोठी चूल लागन ना, घरात तर तुझ्या छोटी चूल आहे. माय म्हणली हो, आता घरच्या छोट्या चुलीवर स्वयंपाक करावं का, माटामध्ये दूध तापवा, नेमकं काय करावं म्हणली. विचारातच महाराज ती नाही म्हणली, हिच्यासाठी मोठी एखादी चूल खंदावं लागन. महाराज दारामध्ये टिकाव घेतला, खन 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 आडी खणली महाराज. कारण आडीमध्ये जसं बाळू महाराज दूध तापते तसं कुठं तापत नाही. आता या जुन्या महिला मंडळाला माहित असं आडीमध्ये किती सुंदर असं दूध तापतंय, कारण मी बी जुनाच आहे, मला हे सगळं माहिती आहे ना. आता वयामानानं सुधारणा झालंय समजा, हे जुनं असल्यामुळं सगळं जुनं जमतंय. जुना महाराज माटामधलं असं दूध किती गरम लागतंय, त्या गरम दुधावर महाराज माटामध्ये खदखद दूध तापावं आणि त्याच्या वाशी बाळू महाराज सुंदर साय यावं. बाबा लाल सुरूक दूध तापल्याला ती सुंदर असणीवरी आलेली साय, ते खाण्याचं मजाची वेगळी. गोपाळ महाराज लई मजा, आमच्या काळात आम्ही लई खाल्लं.
महाराज ते सुंदर असं दूध तापायला म्हणजे लागन. मस्त अशी आडी खणली महाराज. आडी खणल्यानंतर दुधाला तापवण्यासाठी डेरा. पण दुसरी बाई शेजारीन भेटली, म्हणली माय हे भारा, हे मेकान, हे गाडगेन हे कशासाठी? माय म्हणली माझे मालक बाजारला गेलेत, बाजारावरून म्हैस आणणार आहेत, आणि म्हैस आणल्यानंतर या म्हशीला काय खाण्यासाठी हे आणलं म्हणली, बांधण्यासाठी काय आणली, हे मेक ठोकल्या म्हणली, चारा आणला म्हणली, दूध दिल्यानंतर दुधासाठी तापवण्यासाठी काय माठ आणला म्हणली. आणि माय म्हणली म्हैस एवढी मोठी आणणार, म्हशीचं 10 लिटर दूध, आणि तुझ्या घरात तर तुम्ही दोघंच नवरा बायको, एवढं दूध काय करता म्हणली. अगं म्हणली हे दूध कुठं वाया घालणार आहेस का? नाही म्हणली काय कर, 1-2 वरवे असले तर बघ. लगेच महाराज शेजारला गेली. औसा काकू, राधा काकू, सुक्षला काकू, गोदावरी काकू, या सगळ्या काकूच्या घरी गेली. महाराज म्हणली माय म्हणली तुमचे वरव कोणाकडे आहेत? म्हणली त्या बापू महाराजाच्या घरी आहेत. म्हणल्या उद्यापासून त्या बापू महाराजा घरचे वरवे कट करा म्हणली. ते बापू नुसते दुधामध्ये पाणी टाकून देतात. दुधात पाणी का नाही, पाण्यात दूध. वा, पाण्यामध्ये दूध टाकून देतात म्हणली. उद्यापासून त्याचं दूध निवळ चांगलं नाही म्हणली. ते वरवे बंद करा. आता माझे मालक काय केलेत म्हणले, म्हैसा नाही गेलेत, म्हैस घेऊन येणार आहेत. मग ते आपलं दूध आहे, मी तिळभर पाणी टाकणार नाही, फक्त पाण्यामध्ये धार काढणार आहे आणि तुम्हाला दूध देणार आहे म्हणली. सगळे वरवे बंद करा म्हणली. आणि काय करा, मयाकडे वरवे लावा. बघता बघता महाराज त्या माता माऊलीनं 10-15 घराला जाऊन सांगितलं. डेंबरे मामान 10-15 घराला वरवे लावले. 10-15 घराला वरवे सांगून आली महाराज. त्याचे दुसऱ्याचे वरवे कॅन्सल करी सांगून आली महाराज. आणि महाराज सगळी तयारी झाली. आणि इकडं टाइम संपत आला. बघता बघता महाराज 4-5 वाजले. आणि 5 वाजल्यानंतर महाराज जसा मालक गेलता बाजारला महाराज, तसा मालक आता ते बाजारला त्याला कोणी किंमत नाही महाराज. कोण गायला आणि त्या कोणच्या म्हशीला हात लावला की ₹1,00,000 किंमत सांगितलं. कशाची महाराज, त्याच्याकडे दमडा नाही. दिवसभर काम करावं खावं महाराज, काहीच नाही. गरीब परिस्थिती. कशाची म्हैसन काय, कोण्या सावकाराकडे गेले आमच्या डंबरे मावासारखे, आरा चाल होय तिकडे, असलं तर बोल, नसल तर लांब होय. असे माणसं महाराज, गरीबाला कोणी किंमत नाही महाराज. तसा जसा गेलता तसा महाराज आला. हे 2 जण भाऊ म्हणू लागले. म्हणला आता दादा आला रे म्हणले. आता दादानं तर म्हैस आणली नाही, वहिनी दादाचं काय खरं ठेवीत नाही महाराज. हे हसून दोघं बघण्यासाठी टट्ट महाराज मेकअप बिकअप करून रुद्र महाराज हे कॉटवर बसलेत. हेच भांडण किती होतंय काय नाही, आपल्या भावाचं वहिनी किती भांडते हे बघण्यासाठी. महाराज जसा गेलता तसा मालक घरापर्यंत आला. आल्या आल्या बायको पळतच गेली. लालू सर पाण्याचा तांब्या भरून दिला मालकाला. आणि पाणी महाराज म्हणली पाय धुवा. गार पाण्यानं पाय धुतल्या महाराज फटकन मालकाला घरामध्ये आसन टाकलं. आणि आसन टाकल्याबरोबर चोरगडे सर पाण्याचा गार ग्लास भरून दिला. हे 2 जण भरू लागले. म्हणल्या भाऊ आला, पाय धुतले, भावानं म्हैस बी आणली नाही, वहिनी काहीच म्हणणार म्हणला, भांडणं बी झाली काहीच नाही. नेमकं तरी काय झालं असं वहिनीला कसं कळलं ना म्हणला. एवढा फटाट वहिनीनं केलाय म्हणला. मेके आणणं, भारा आणणं, मका आणणं, गाडगे आणणं, एवढा थाट केलाय म्हणला. तरी वहिनी काय शब्द काढणार नाही. नाही म्हणला, थांब जरा, आता चहा पिऊ म्हणला, पाणी पिऊ दे ना, पाणी पिल्यावर कसा झटका काढती बघ म्हणला. झटकाच काढती म्हणला भावाचं बघ म्हणला. हे 2 जण महाराज थाटामध्ये पण काहीच बोलणार म्हणला. लगेच म्हणली मालकाला पाणी दिलं. मालक चहा ठेवू का? हो महाराज. फटकन लगेच चहा ठेवला. मला दुसऱ्या इथून दूध आणलेलं होतं, त्या दुधाचा घटबिंड्या चहा करून गोपाळ महाराज मालकाला पाजिला. शब्दच काढी ना मालकानं, तुम्ही म्हैस आणली का नाही, काय विषयच नाही बापू. सुंदर असा महाराज पाण्याचा तांब्या भरून चहा दिला. चहा पाणी पिलं, गोड चहा पिला. आणि महाराज भीतीला असा टेक दिला. टेक दिला म्हणली मालक जेवायला काय करू म्हणली, सांगा. पुरणपोळ्या करू, चपात्या करू, गुलाबजामुन करू, काय लाडू करू, काय करू सांगा म्हणली. काय पाहिजे सांगा मालक. मालक म्हणला काही बी करगडे. म्हणली चला ठीक आहे, सुंदर पैकी म्हणली पुरी भाजीच करते. पटपट महाराज तिनं लगेच उंडा तुरला. बघू बघू जस तर महाराज चतुर होती, त्याला काय नंबर 1 असणार. लालू सर पुरी भाज्या तर तयार झाल्या. हे 2 जण टुकू बघायत. म्हणली अरे नाही आता काय करेन म्हणली, भावाला आधी खाऊ घालीन आणि खाऊ घालीन पुन्हा रट्टी देईन म्हणली. त्या दोघाचा आपल्या भावाला खाऊ घालीन आणि पुन्हा रट्टी देईन. हे 2 जण महाराज मनामध्ये बघायलेत. ते नाही का मस्त पैकी पुरी भाजी खालेत. ह्याच्या तोंडाला पाणी सुटायले महाराज. पण काय करते ना आता, काही करता येईना, हेला काय बोलता बी येईना, काहीच नाही. हसू लागले महाराज येतात. आणि नंबर 1 नवरा बायकोनं महाराज सुंदर असा नंबर 1 पुरी भाजीचा बेत केला. दोघांनाही खाला महाराज. आणि खाल्यानंतर दोघंही मस्त पैकी आतरून करून शांत झोपले महाराज. बायकोने एक शब्दानं सुद्धा विचारलं नाही. मालक तुम्ही जसे गेला तसे आले नाही आलात म्हणून, म्हैस आणली नाही हे काही नाही, काहीच विचार केला नाही. का महाराज, ती पतिव्रता होती. मालक जे करते ते योग्य करते हे तिला माहित होतं. म्हणून तिनं शब्दालाही मालकाला दुखवलं नाही. तिला 1 नंबरची पतिव्रता म्हणतात. विठाला विठा विठाला 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 विठाला. मग बाळू महाराज सकाळी ह्या दोघाला तरी गुपचूप बसा वाटते का? हे न सकाळपर्यंत वाट बघितली. म्हणला हे न काय केलं नाही. दुसरा मधवा भाऊ म्हणला ठीक आहे गडी. म्हणला भावानं काय केलं नाही, भावाच्या बायकोनं काहीच बोलली नाही. आपली नेमकी काय करते म्हणला बघूत म्हणला. चला म्हणला आपण बी काय करावं म्हणला, फॉर्म टाकून बघा.
शनबी बापू टाकला की फॉर्म सकाळी सकाळी. बायकोला म्हणला काही नाही उद्याच्याला चालू म्हणला, बाजारहून जाऊन काय करतो म्हणला आपल्याला एक म्हैस आणतो. ठीक आहे मालकीन जा म्हणली. महाराज हे गेलं महाराज. ह्याला जसं भावाने केलं तसं करायचं होतं. ह्याचं म्हणणं आपली बायको काय काय आपल्या वहिनीसारखं करते का नाही हे बघायचं होतं ह्याला. महाराज हे गेला तसाच महाराज घरी वापस आला. ह्याला तर ह्याला घ्यायचीच नव्हती. पैसा होता सगळं होतं पण ह्याला घ्यायची नव्हती. जसा बघायचं होतं आपली काय करते काय नाही. महाराज हे आल्यानंतर घरी दारामध्ये उभा टाकलं बापू. 10 मिनिटं झालं बायको काय पाण्याचा तांब्या भरून घेऊन आली नाही. मग महाराज यानं सुरू केलं. लोकांच्या बायकाचं बघावं तर कौतुक वाटतंय. लोकांच्या बायका किती नवऱ्याच्या मोरी करतात, पाण्याचा तांब्या भरून देतात, काय किन करतात, आल्या चहा करून देतात. हिला तर काही पडलंच नाही. बरं ती मग तसं म्हणल्यानंतर ती आली वा महाराज. म्हणल्यानंतर आली श्रेष्ठ महाराज तांब्याचा पाण्या भरून दिला. यानं पायावर तसाच हिबाडा धडेल दिशा टाकला पायावर आणि घरामध्ये गेलं. ती काय घरात गेल्यावर महाराज चहाच करीना. ह्याचं म्हणणं गेल्यावर आता आपल्याला आसन तर नाही टाकलं महाराज. त्यानं घरातलं ते आतरण घेतलं आणि खाली बसला महाराज. खाली बसल्यावर म्हणला मग बघू लागला. म्हणला आता तरी चहा टाकन मग तरी चहा टाकीन. म्हणला अगं म्हणला लोकांच्या बायकाचं बघावं तर म्हणले हातामध्ये गरम गरम चहा दूध कॉफी असती. म्हणायला उशीर महाराज. जे नाही ते बघायला भेटतंय म्हणली. काय लोकांचं करावं तेवढं कौतुक काय. हिला तर काही पडलंच नाही. म्हणली लई वटवट लावू नका म्हणली. एक तर एक लेकराचं करायचं, मव करायचं, तुमचं करायचं, कोणाकोणाचं मी करू काय मी ताण घेऊ काका. तिनं असं म्हणल्यावर लय बोलल्यानंतर तिनं चहा बळजबरीनं केला महाराज. केल्यानंतर कसं तरी म्हणल्यावर चहा महाराज हे केल्यावर कपामध्ये दिला आणि दोघांना पेला. जेवायचं तर काय विषय नाही, जे आहेत ते तुकडे खा म्हणली. ह्यानं विचार केला आपला फॉर्म टाकलेला फेल गेला. ते बारकं म्हणू लागला दादा तुझं काही नाही म्हणला, तुमच्या दोघांपेक्षा मै लय भारी आहे. आता मै बघा म्हणला उद्याच्याला मजा सरकत नाही. म्हणला एका भावाचं फेल गेलं, एक भाऊ सक्सेस झाला. ठीक आहे म्हणला आपण बी बघून घेऊत म्हणला. आपण बी फॉर्म टाकूत. त्यानंही सकाळी फॉर्म टाकला महाराज आणि सोमवारी गेलं महाराज पालमच्या बाजारला. आता त्यालाही म्हैस आणायची नव्हती, फक्त त्याला बघायचं होतं. त्याला काय बघायचं होतं कृष्णा महाराज आपली कशी करती. महाराज ते गेलं तसंच संध्याकाळी बरोबर नाही का 5 वाजता घरी आलो. आल्यानंतर हे दारामध्येच उभा टाकलं महाराज. बायको काही पाण्याचा तांब्या घेऊन आलीच नाही. तांब्याच पाण्याचा घेऊन आली नाही. हे वाट बघून घंटाभर झालं आणि पुन्हा ओरडायला लागलं. म्हणला काय करावं म्हणला. बघावं तेवढं लोकांचं कौतुक काय करायल्यात म्हणला. त्या लाडक्या बहिणीचे पैसे आलेत आणि त्या पैशाचं म्हणले संसारासाठी काहीतरी घ्यायल्यात, आपल्यासाठी काहीच घेईनात. लोकांच्या बायकाचं नवल आहे म्हणला. किती संसारासाठी व्हाल्यात. मीच एकला संसारामध्ये बेजार आलो म्हणला. हिला तर काही पडलंच नाही. दिवसभर बेजार होऊन आलो म्हणला बाजारामध्ये. म्हैस भेटली नाही म्हणला. हिचं काम नाही का पाणी बिणी द्यायचं. तिनं मधून आवाज दिला म्हणली तुमच्या का डोळ्यात माती पडली का, रांजण भरलेला आहे म्हणली, पाणी घ्यान धुवा की. महाराज असं म्हणलं होतं त्याची अर्धी पावर कमी झाली. गप्पच बसलं महाराज. तसंच पाणी घेतलं आणि पाय धुतलं. घरात गेलं. घरात घेतल्या कुरकुर करू लागलं. अर्धा तास वाट बघितली. चहा घेईन येईन असं येईल तसं येईन. ती महाराज भाकरी थापू लागली. हे म्हणायले अगं आता चहा तरी कर की. ती म्हणली तुमच्या का दिसना का, तुमच्या डोळ्यात का 7 वाटाची माती गेली का म्हणली. ते लेकरू ट्या लढायले म्हणली. मी भाकरी करायले, मला भाकरीसाठी पाणी कमी पडलंय का तुमच्या डोळ्यामध्ये दिसना का म्हणली. दिवसा तुमच्या डोळ्याला का चष्मा लागला काय म्हणली. जरा तरी बघा की म्हणली, जरा तरी काय वाटू द्या की म्हणली. काय करा म्हणली. तेव्हा तिथं नाही का पाण्याची टाकी भरलेली आहे म्हणली पिण्याचा. काय करा तिच्यावर झाकलेला तांब्या आहे म्हणली. ते तांब्या घ्या, तांब्यामध्ये ते बुडवा म्हणली, पाण्या भरून घ्या, मला भाकरीसाठी आधी टाका. महाराज त्यानं तांब्या घेतला, भरला आणि भाकरीसाठी महाराज एक तांब्या टाकल्या. लालू सर तेवढ्यावर नाही. ती म्हणली आता काय करा, त्यावरी शिक्क्यामध्ये जे आपलं जे हे आहे म्हणली रॅक, त्या रॅकमध्ये काय आहे म्हणली गोल टोपणाचा डबा आहे. ते डबा घ्या. त्या डब्याच्या बाजूला छोटा डबा आहे, ते एक डबा घ्या. या म्हणली त्याच्या बाजूला इथं रॅक आहे भांड्याचा. त्या भांड्याच्या रॅकमध्ये एक छोटंसं काय आहे पातेलं आहे. ते पातेलं घ्या आणि पातेलं घेऊन काय करा, एक दुसरा गॅसचा भट्टा आहे, ते भट्टा पेटवा. त्याच्यावर काय करा, ते पातेलं ठेवा. त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाका, 1 कप दूध टाका, त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाका, त्याच्यामध्ये थोडीसं काय करा पत्ती टाका आणि पत्ती टाकून त्याला व्यवस्थित उकळू द्या. मग बाजूला असलेली चाळणी घ्या, तिथले 2 कप घ्या. दोन्ही कपामध्ये बरोबर चाळणीने चाळून वता आणि काय करा, एक आधी मला द्या आणि दुसरा तुम्ही प्या. विठाला 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 असे 3 वर्ग पडतात. या तिन्हीपैकी आपली कोणत्यात बसती हे घरी गेला विठाला 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 जी पहिली 1 नंबरची होती तिला माहित होतं आपल्या
पती म्हैस आणू शकत नाही, पण पती बाजारला म्हैस आणण्यासाठी गेलाय की मनामध्ये दिवसभर महाराज खंत होती आणि पती म्हैस घेऊन येते, मग आल्यावर काय करावं सारखं दिवसभर महाराज पतीविषयी तिच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये चांगली गोष्ट होती, ती एक नंबरची असणारी पतिव्रता. मग अशी पतिव्रता, अशा पतिव्रतेचं महाराज उदाहरण देतात. या अर्थी महाराजाच्या जीवनात असं काय घडलं असावं की महाराज पतिव्रता. महाराजाच्या लक्षात आलं की श्रेष्ठ जगात कोण असेल तर पतिव्रता आहे. का? कारण त्या पतिव्रतेची देवावर चाले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, चाले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता. हो पतिव्रता चाले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता. देवावरी सत्ता. तुम्हाला सर्वांना दृष्टांत माहिती आहे, त्या दृष्टांताला प्रश्न करून समोर जातो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जगाच्या मालकाच्या तिन्ही पत्नीला नारद मुनीने सांगितलं की जगामध्ये कोण असेल ती पतिव्रता श्रेष्ठ आहे, ती म्हणजे कोण? अनुसया माता. आणि अनुसया मातेचं गुणगान ज्या वेळेस या तिघीच्या कानावर आलं, हिंच्या लक्षात आलं की जगामध्ये आम्ही देवाच्या मालका आहोत, या तिन्ही देवाच्या आम्ही 3 पत्नी आहेत, आमच्यापेक्षा दुसरं श्रेष्ठ या जगामध्ये कोणीच नाही, कोणीच नाही, आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता नाही, हे त्यांना सांगायचं होतं. आणि तुम्ही तर सांगता की अनुसया लय पतिव्रता आहे, श्रेष्ठ आहे. हे कानावर पडल्यानंतर त्यांना सहन झालं नाही. त्यांनी नारद मुनीला विचारलं काय करावं लागेल? ते तुमच्या मालकाकडे जा म्हणले, मालकाला सांगा तिचं काय करा, सत्व घेऊन यायला सांगा. मग सत्व घेण्यासाठी आपल्या आपल्या मालकाला सांगितलं. दृष्टांत लावून वेळ घेत नाही, सांगितलं. प्रत्येक मालक महाराज तिन्ही मालक एका ठिकाणी आले आणि त्या अनुसयाच्या दरबारामध्ये गेले आणि भिक्षा मागितली. भिक्षा कशी मागितली महाराज? नग्न अवस्थेमध्ये नाही का दूध पिण्याची इच्छा व्यक्त केली आणि इच्छा व्यक्त केल्यानंतर लक्षात आलं कोण आहे महाराज. कृपा कटाक्ष नाळलेले डोळे बंद केले आणि लक्षात आलं की हे 3 देव म्हणजे तिन्ही मूर्त्या म्हणजे कोण आहे? साक्षात त्रिदेव आहेत. महाराज मालकावर विश्वास होता, मालकावर अत्यंत असणारी इच्छा होती, दृढ विश्वास होता. मालकाच्या दृढ विश्वास मालकाचं स्तवन केलं, हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी महाराज या 3 देवाच्या अंगावर मारल्याबरोबर या 3 देवाच्या 3 मूर्त्या तयार, 3 श्री 6 हात तया माझे दंडवत असे दत्तात्रय भगवंताचा महाराज जन्म झाला. 3 बालक जन्माला आले आणि हे 3 बालक जन्माला आल्यानंतर पुन्हा या तिघी जणी 1 वर्ष झाल्यावर लक्षात आलं की आपले मालक वापस येणार, काय असेल म्हणून हे पुन्हा बघण्यासाठी आले महाराज. तर लक्षात आलं की आपले मालक ओळखूच येईनात कोण आहेत आणि कोण नाहीत. तर तिन्ही देव सारखेच दिसायले, काहीच कळना. मग महाराज हे विनंती केली आणि सांगितलं अनुसया माता तुझ्या इतकी पतिव्रता या जगात दुसरी कोणी नाही. म्हणून महाराज लक्षात आलं की मला सांगा या तिन्ही देवाला आपलं बाळ करण्याची ताकद या पतिव्रतेमध्ये आहे. म्हणजे या तिन्ही देवावर सत्ता गाजवण्याची ताकद आताच महाराजांना प्रमाण दिलं की तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. विठाला 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 असं काय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनात घडलं की जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा प्रपंच करत असताना, संसार करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रपंच करत करत अतिशय सुंदर परमार्थ करायला सुरुवात केली. बघता बघता वेळ अशी आली की एकदा तुकाराम महाराजांच्या प्रपंचावर नवे नवे अपूर्ण सृष्टीवर महाराज दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळे सगळं द्रव्य वगैरे सगळं संपून गेलं. ही सगळी समाज प्रिया ही महाराज अन्न करून त्राय त्राय करत होती. हे करत असताना हे महाराज बघवणं गेलं तुकोबरायला आणि बघवत नसल्यामुळं तुकोबराई 1 नंबरचे पुण्यामधले सर्वात मोठे श्रीमंत शाहूकार होते. जेवढे काही शाहूकारकीच्या वया होत्या हे बघणं शक्य नाही. आता लक्षात आलं की दुष्काळ पडलाय, लोकायला खायलाच नाही तर आपलं देणं कवा देतील, पैसा कवा देतील, हे आपण तरी कसं मागावं. महाराज येतो हिताचा कळवळा याप्रमाणे तुकोबराईनं सर्व काही वया होत्या तेवढ्या महाराज इंद्रायणीच्या पाण्यामध्ये ते कर्जाच्या वया बुडून टाकून दिल्या
आणि जे काही घरी महाराज अन्न साठ्याचे भांडार होते ते भांडार सगळ्या जगाला वाटून दिले. आपले 3-3.5 हजाराची जमीन एकर जमीन होती ती जमिनी महाराज या गोरगरिबाला कसण्यासाठी वाटून दिली. आणि महाराज दिल्यानंतर हे लोक एकदा दिल्यावर लोक उपकाराचे जाण ठेवत नाही. आपण जगासाठी कितीही करा, आपण गावासाठी कितीही करा, आपण जिल्ह्यासाठी आपल्या शेजारी पाजाऱ्यासाठी कितीही करा महाराज, करू जस्तोर गोड राहतात. आणि एकदा काम झालं की टंगडे वरी करायला मागे पुढे विचारच करत नाही, विचार करत नाहीत महाराज. उपकाराचे जाणीव नाही. मग तुकोबरायला सगळेजण हिणू लागले महाराज, बोलू लागले. एवढंच नाही तर मग तुकोबरायावर गरिबी आल्यावर तुकोबरायला गावामध्ये भजन सुद्धा करू देईना गेले महाराज. कोपला पाटील गावचे हे लोक आता मज भीक कोण घाली. महाराज सर्वजण तुकोबरायावर महाराज नाराज झाले. तुकोबरायावर कोणीही महाराज प्रेम करायला तयार नाही. तुकोबरायावर एवढा काळ बिकट आला. अहो मंबाजी भावानं तुकोबरायला बड 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 काठीनं मारलं महाराज. काठीनं मारलं तरी बी ज्यावेळेस कीर्तनाला सुरुवात केली तर समोर रोज बसणारा श्रोता मंबाजी भावा दिसले नाही म्हणून तुकोबराया महाराज त्याच्या घरी गेले. घरी जाऊन त्या मंबाजी भावाचे पाय धरले आणि पाय दाबू लागले महाराज. मंबाजी भावा तुम्ही मला मारलं, मला लाथा मारल्या, मला काठीनं मारलं. या आरती तुम्हाला असं वाटत असेल की मारून मारून तुमचे हात पाय दुखत असतील तर तुमचे दाबून देतो. त्या मंबाजी भावाच्या डोळ्याला पाणी आलं आणि त्यानं तुकोबरायला म्हणला, अरे तुला मी काठीनं बडा बडा मारला, लाता मारल्या, बुक्क्या मारल्या आणि तू मला कीर्तनासाठी नेण्यासाठी आला. अरे तुझ्यासारखा महान महात्मा या जगाच्या पाठीवर दुसरा होणे नाही म्हणले. असा महान महाराज डोळ्यानं लढत लढत त्या मंबाजी भावाला घेऊन आले कीर्तनामध्ये. एवढा लोकांना त्रास दिला महाराज. गावात लोक त्रास देऊ लागले म्हणून भंजारा भामचंद्र ह्या डोंगरावर जाऊन भजन करायचं. काय खावे आम्ही कोणीकडे जावे, काय खावे आम्ही कोणीकडे जावे. खावे कोणीकडे जावे, काय खावे कोणीकडे जावे. गावात राहावे कोण्या गुणे, गावात राहावे कोण्या गुणे. कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक. कोपला पाटील गावीचे कोपला पाटील गावीचे गोपला पाटील गावचे हे लोक आता मज भीक कोण घालील. काय खावे काय खाऊ नये हा प्रश्न पडला. देवाला विनंती करू लागले. एवढा त्रास लोकांना दिला. अन्न करता एक पत्नीही मरून गेली महाराज. एवढी बिकट परिस्थिती आली तरी तुकोबरायनं महाराज परमार्थ मात्र सोडला नाही. खायचे वांदे झाले तरी परमार्थ सोडला नाही. जे नित्याचा परंपरा होती, जे परमार्थ होता तो केला. जी आपल्या वडिलाची महाराज पारंपरिक असणारी जी वारी होती ती वारी सुद्धा माझ्या तुकोबरायनं सोडली नाही. आपल्यावर जर थोडं काही झालं, एखाद्या वेळेस आपलं चांगलंच होत आहे होत असताना एखाद्या वेळेस आपल्यावर जर ग्राणी आली, एखादं संकट आपल्यावर आलं तर आपण म्हणतो देवाचं आम्ही एवढं भजन करतो, रात्रंदिवस भजन करायलो, कीर्तनाला चालवत, भजन म्हणायलो, जागर करायलो, कीर्तन करायलो, सगळं करायलो. मग जगाच्या मालकानं आमच्यावर वाकडी नजर करावं का हो? आमचं वाटोळं करावं का हो? नाही म्हणले. देव या अर्थी आम्ही एवढं भजन करून जर आमचं वाटोळं करीत आलं तर देवच या जगामध्ये नाही, देवच या जगामध्ये नाही. म्हणून महाराज देवाला आजपासून भजन कीर्तन करणं सोड म्हणले. ही माळ आणि ती देवाला अर्पण इथून मोठी करायची नाही महाराज. आपण परमार्थ सोडून देतो. पण एवढा त्रास जर आपल्याला तुकोबरायासारखा त्रास दिल्यावर तर आपण राहणारच नाहीत महारुद्र महाराज, राहणारच नाही. एवढा त्रास देऊन सुद्धा तुकोबरायानं परमार्थ बंद केला नाही. आपली जी वारी आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार आनिक, 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 नेनो प्रकार आनिक. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आनिक. सर्व भावे
तर 4 वाजेसर सोडित नाही. जमला. हा खरी गोष्ट आहे. हा, आता रंगला जमलं बाई बा. आता माझ्या कीर्तन मी एवढा भाग्यवान मंडळी आहे बापू, कोणाच्या कीर्तन करायला भजने नसते, पण आज माझ्या कीर्तनासाठी 2-3 कीर्तनकार उभे आहेत. आता आमचे शिरेश महाराज बी कीर्तनकारच आहेत. त्याची 1-2 सेवा झाल्यात. आता ट्रेंडिंगला येते ना हळूहळू लवकरच. प्रत्येक महाराज इथं कुठल्याही माणसाला जर उभा केलं आणि 2 तास बोला म्हणल्यावर तर सहज बोलते. आता आज आमच्या सावकार आले पांडुरंग महाराज. इकडे आमचे पांडुरंग महाराज सावकार हे बी आदरणीय कीर्तनकार उपस्थित आहेत. महाराजांना वंदन. पांडुरंग महाराज आहेत. पांडुरंग महाराज रात्रभर कीर्तन करतात. महाराज रात्रभर बी एकटेच बोलतात. आश्रमामध्ये आमचे कीर्तन व्हायचे महाराज. लॉकडाऊन मध्ये संध्याकाळच्या टायमाला आमच्या पांडुरंग महाराजाला आम्ही उभा करायचा. आम्हाला कटाळा आला की महाराजांना 3-4 तास येरी घुमवायचं. येरी आमच्या एक झोपी पडून लालू सर चेव यायचा. तवावर बी आमच्या पांडुरंग महाराज कीर्तन चालूच राहायचं. गोड महाराज, एकदम वारकरी सभा, वारकरी जीवन, आपला प्रपंच आणि आपला परमार्थ करणारे माणसं आहेत महाराज. असे कीर्तनकार उपस्थित आहेत. आता इकडे बघा ना धोतर, इकडे बघा बघितलंच नाही लालू सर, बघा हे धोतर. आता कंबरच बांधायची राहिली की फेटा बांधून काय राहिले अजून. विठाला 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 आम्ही नामाचे धारक नेनू प्रकार अनेक, आम्ही सदैव भगवंताचं भजन करू. एवढं भजन तुकोबारायचं एवढं भजन होतो की महाराज बघायचं काम नाही. तुकोबाराय जर बाहेरच्या दिशेला जरी गेले तर तुकोबारायचं भजन राहायचं. एक जणांना विचार केला, तुकोबाराय येडे झाले काय म्हणले, बाहेरच्या दिशेला गेल्यावर बी भजन करायला. तुकोबारायला म्हणजे तुकोबाराय बाहेरच्या दिशेला गेल्यावर कुठं भजन करायचं. तुकोबाराय म्हणले आता माझं मला काय कळणार, माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नावाचा लागलासी. मला काही समजत नाही. नाही म्हणला कसं काय, अरे म्हणले माझी जीभच थांबत नाही. असं का मला थांबा म्हणा, मी जीभ धरतो. महाराज त्यानं तुकोबारायची जीभ धरली. जीभ तुकोबारायची धरली तर महाराज ते माणूस नाचू नाचू भजन करू लागलो. एवढी ताकद, एवढे नामाचे धारक महाराज, एवढं नाम एवढं भजन महाराज कधी सोडलं नाही. आणि नित्याची असलेली आपल्या पिढ्यानपिढ्याची बापदादाची माझ्या वडिलाची मिरासी का देवा, 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 माझ्या वडिलाची
जोरात टाळी वाजवा. उपवास पारणे राखीला दारवंटा आणि केला भोगवटा आम्हा लागे. जी आपल्या वंश पारंपरिक असलेली जी वडिलाची जी महाराज परंपरा आहे, एकादशीच्या वारीची जी परंपरा आहे, ती परंपरा माता नित्यानं महाराज कधीच तुकोबारायनं बंद पडू नाही दिली. एकादश जवळ आली की महाराज द्वादशीलाच निघावं पंढरपूरला. द्वादश दिवशी संध्याकाळी पोहोचावं महाराज. पोहोचल्यानंतर एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी महाराज सुंदर अशी चंद्रभागेमध्ये स्नान करावं महाराज. जसं की आमचे गोपाळ महाराज जसे तुकोबारायनं आपल्या परंपरेमधली असणारी एकादश सोडली नाही. आज आमचा कृष्णभया गोपाळ महाराज नाही महाराज, आमच्या काकाश्रीने जसं असेल तसं का होईना आमच्या मावशीनं मिळून महाराज जसं होशील तसं जमेल तसं महाराज ही सेवा केली. याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरी अभिमान. करीन आपुले जतन, करीन आपुले जतन, करीन आपुले जतन, करीन आपुले धरीन, करीन आपुले जतन, याचा धरीन अभिमान आणि करीन आपुले जतन. आमच्या काकानं मावशीनं महाराज गरिबी परिस्थितीमध्ये सुद्धा पण हा एकादशीचा नियम बाळू महाराज कधी बंद पडू दिला नाही. कधी कधी नाही घडल्यावर आमच्या बाळू महाराजाला एकट्यालाच महाराज एकादशीचं फराळ खाऊ घातला असेल. सकाळी जेवढ्याला होईल तेवढ्याला बारस करून घातली असेल. बाळू महाराजाला प्रवचन जराशी करायला लावलं असेल, काही करायला लावलं असेल, पण नियम महाराज त्याने कधी टळू दिला नाही. जसं की तुकोबारायनं आपल्या परंपरेगत असलेली वारी नाही, वारीला तुकोबारायनं महाराज हमेशा जावं. परंपरेनं असलेली जी वारी आहे, महिन्याच्या वारीला तुकोबाराय जायचं, सुंदर चंद्रभागेचं स्नान करावं. संत शिरोमणी असणारे आमचे पुंडलिकराय, ज्याच्यामुळे पांडुरंग परमात्मा जगाचा मालक महाराज विठेवर येऊन उभा टाकला, असे ज्यांनी आईवडिलांची सेवा केली आणि त्या आईवडिलांच्या सेवेच्या प्रितार्थात महाराज जगाचा मालक भेटायला आला. आता जगाच्या मालकाला वीट फेकली आणि विटेवर उभा केले, असे पुंडलिकराय. अशा महान संतांचं पुंडलिकरायाचं दर्शन घ्यावं, समोर जावं. आपले पूर्वज असणारे नामदेवराया, गुरु परंपरेनं आपले गुरु असलेले, अशा गुरु परंपरेचं दर्शन घ्यावं, नामदेवरायाचं दर्शन घ्यावं. दर्शन घेऊन आतमध्ये जावं. आतमध्ये गेल्यानंतर महाराज साक्षात आमच्या कानूपात्रेचं दर्शन घ्यावं, गरुड खांबाला मिठी मारावं, गणपतीचं तुळजाभवानीचं दर्शन घ्यावं, समोर जावं महाराज. आपल्या काही इच्छा आकांक्षा असतील, म्हणजे इच्छा आकांक्षा काही नव्हत्यात महाराज, गरुडाला मिठी मारावं, सांगावं गरुडा आता जगाच्या मालकाला मला नेण्यासाठी लवकर ये म्हणावं महाराज. समोर जावं, जगाच्या मालकाच्या समोर जावं, जगाच्या मालकाच्या समोर मस्तक ठेवावं महाराज, आणि मस्तक ठेवून सारखं जगाच्या मालकाला बघत राहावं महाराज. सारखं का बघत राहावं? कारण त्या जगाच्या मालकाचं रूप कसं होतं श्रीश महाराज? रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, हो रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, हो सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, हो रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, हो रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार.
सुंदर रूप सावळे. जसं भगवंताचं रूप सावळं आहे तसंच महाराज जसं भगवंताचं गोड रूप आहे तसं गोड चाल लावून गोड असणारे प्रमाण. धन्यवाद महाराज. गोड असणारं भगवंताचं रूप सावळे सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कठावरी ठेवून या पाहिला पाहिला नंदाचा नंदन. असे कित्येक महाराज प्रमाण आहेत. हा जगाचा मालक एवढा सुंदर असा नटलेला होता महाराज. ते रूप असं बघून कानामध्ये कुंडल आहे, फेटा आहे महाराज, टोप आहे, वरी मोराचं पंख आहे, कंठामध्ये तुळशीच्या माळा घातलेल्या आहेत महाराज, गळ्यामध्ये सुंदर ते भगवंताचं जगाच्या मालकाचं रूप सुंदर असं पितांबरधारी. ते रूपाकडे बघावं आणि बघत बघत तुकोबरायला समाधी लागावं. सोबतच्या माणसानं म्हणावं तुकोबराय चला आता एकादशी आहे, आपल्याला आपल्या फळावर जाऊन जागर कीर्तन करायचंय. महाराज तुकोबरायला घेऊन जावं सोबतच्या माणसानं. एकादशीचं भजन कीर्तन वगैरे करावं. सकाळी सकाळी 12 दिवशी स्नान करून पुन्हा दर्शनाला यावं महाराज. पुन्हा दर्शनाला गेल्यानंतर समाधी लागावी. सगळ्यांना सोबत घ्यावं महाराज आणि तुकोबरायला सोबत घेऊन यावं. आणि जाता जाता आता बारस झाली, बारस सोडली, सगळं झालं की जावं. जाण्याच्या अगोदर तुकोबरायनं सोबतच्या टाळकळ्याला म्हणावं बाळू महाराज काही नाही, एकदा पांडुरंगाचं दर्शन. पांडुरंगाला जातो म्हणून येतो, येतो म्हणून जातो, पांडुरंगाकडे जाऊन दर्शन घेऊन येतो. सांगून येतो पांडुरंगाला माय बापा आता येतो, पुढच्या वरीला सुखरूप घेऊन ये, मला आमच्यावर कुठलंही संकट येऊ दे नको, ह्या जगामध्ये कोणावरही त्रास होऊ नये हे सांगून एकदा जगाच्या मालकाचा निरोप घेऊन येतो. म्हणून महाराज तुकोबरायनं पुन्हा जावं. पुन्हा गेल्यानंतर ते रूप बघावं आणि रूप बघितल्या बघितल्या महाराज तुकोबरायला समाधीच लागावी. समाधी लागावी बाप. समाधीमध्ये तुकोबरायनं सारखं पांडुरंगाचं भजन करत 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 महाराज रामकृष्ण हरीचं भजन महाराज त्या भजनामध्ये विठ्ठल 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 या नामाच्या गजरामध्ये तुकोबरायला समाधी लागावं. बघत बघत समाधी लागावं. सोबतच्यानं म्हणावं बघता बघता 10 वाजून गेले, 10:30 वाजले, 45 मिनिटं झाले, आता 11चा टाइम झाला, संपाय शेवटचा टाइम आला, चला आपली गाडी 11ला आहे, जाईल तोरक व्हायला पाहिजे, चला जा तुकोबरायला कोणतरी बोलून आणावं. 2-3 साधकानं जाऊन तुकोबरायला जाऊन बघावं तर तुकोबराय महाराज समाधीमध्ये मग्न आणि मग्न असणाऱ्या तुकोबरायला महाराज त्या साधकानं सोबतच्या माणसाने काय करावं तुकोबरायला हलवावं आणि जागा करावं. तुकोबराय अहो चला की आपली गाडी निघण्याचा टाइम झाला, चला की म्हणल्यानंतर महाराज पण एक सोबतच्यानं विचार केला, म्हणला अरे दरवेळेसच आपण बघतोच म्हणला. तुकोबराय आल्या आल्या दर्शन घेतात, एकादशीचे दर्शन घेतात, बारशीचं सकाळी दर्शन घेतात आणि जेवण करून आल्यानंतर जाता जाता ही तुकोबराय भगवंताच्या मालकाला निरोप देऊन येतात आणि इथं समाधी लागतात. अखंड तुकोबरायच्या मुखामध्ये भजन आहे, अखंड सारखं भजन आहे आणि तरीही देवाला एवढं बघतात आणि देवाच्या समोरून जातच नाही. नेमकं असं काय होतंय? जाऊन साधकानं विचारलं, तुकोबरायला विचारवं, तुकोबराय अहो मला सांगा तरी म्हणजे तुम्हाला जगाचा मालक किती आवडतो? तुकोबराय म्हणजे मजा आवडसी जीवापासून या, मला माझ्या जीवापेक्षा जास्त काय आवडतो तर जगाचा मालक आवडतो. नाही हो तुकोबराय, एखादा दृष्टांत देऊन सांगा की तुम्हाला जगाचा मालक किती आवडतो. तुकोबराय म्हणले बाबा अरे तुला कितीतरी म्हणून सांगू, किती आवडतंय म्हणून सांगू, कसं आवडतंय म्हणून सांगू? नाही तुकोबराय काहीतरी आम्हाला सांगा, मला समजेल. त्यावेळेस सांगतात माझे तुकोबराय अभंगाच्या
पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आमा नारायण तैशा परी. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी डोळे झाकले आणि डोळे झाकून त्या साधकाला सोबत्याला सांगू लागले, बाबा डोळे झाकल्यानंतर मनामध्ये विचार केला, या सृष्टीमध्ये या सर्व जीवाचा विचार केला, या सर्व जीवामध्ये श्रेष्ठ कोणता जीव असेल तर तो मानव आहे. त्या माणसाला सर्व काही कळतंय, विचार करायचा कळतंय, सगळ्या गोष्टी संपन्न असणारा जर कोण प्राणी असेल तर तो माणूस आहे. मग या माणसामध्ये सुद्धा ज्याला सगळ्यात जास्त जर कोण आवडत असतील मग कोणाचा म्हणून दृष्टांत द्यावा. लक्षात गेलं, तुकोबरायनं डोळे बंद केले आणि तुकोबरायच्या लक्षात आलं की जी पतिव्रता स्त्री असते तिला जेवढा आपला मालक प्रिय असतो तेवढा आम्हाला जगाचा मालक प्रिय आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण ने आम्हा नारायण तैशा परी. बरोबर आता 11 वाजलेले आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आता कीर्तनाचा टाइम संपलेला आहे. इथून मोरचं वर टाइम लागतंय. हा तयार आहेत? गोपाळ महाराज लालू सर तयार आहेत? हा जाऊ द्या, काय कार्यक्रम घरचा आहे, एखादी तास वाढलं तर काय अडचण आहे. वा असे माणसं असल्यावर बघायचं काम नाही. विठाला विठा विठाला 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 एकदा प्रेमानं सर्वांना महाराज वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा प्रेमानं सर्वांना हात वरती करून हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचंय. एकदा सर्वांना ज्याला ज्याला भगवंताने हात दिले तेवढ्याने हात वरती करा. जे कोणी कीर्तनात टाळी वाजवायला करीन टाळा टाळी त्याला कीर्तन सुटल्या सुटल्या यम कवटाळी. मग ते कोणी असून माझ्या सगट सुद्धा सगळ्यांना महाराज हातानं जोऱ्यात टाळी वाजली पाहिजे आणि ह्या टाळीचा आवाज गंगाखेडच्या जनाबाई पर्यंत तरी गेला पाहिजे. कारण गंगाखेडच्या जनाबाई पर्यंत जर आवाज गेला तर आपला हा आवाज जगाच्या मालकापर्यंत गेला म्हणून समजून घ्या. कारण ही आमची जनाबाई माता ही जगाच्या मालकाची कोण आहे? अतिशय लाडकी असणारी भक्त आहे. आपला आवाज जनाबाई जवळ गेला म्हणजे या आवाजाची या भजनाची पुरेपूर असणारी पावती आपल्याला जगाचा मालक दिल्याशिवाय राहणार नाही. का? अहो त्या जनाबाईचे काम करण्यासाठी जगाचा मालक येत होता. मग आपलं त्या जनाबाईच्या हातानं का ऐकणार नाही का? हा हात खाली करू नका, वरीच राहू द्या. हात खाली करू नका. 2 तास झाला आमचे टाळकरी टाळ वाजवायलेत. मर्दंगाचार्याच्या बघा सगळे अंग घामाने भिजून गेलेत महाराज. सगळा घामच घाम यायलाय. आणि बापू मी हमेशा तुम्हाला सांगत असतो कधीच आपला घाम पुसायचा नाही. का? कारण लोकाला तरी म्हणता येतं हे घामाचा पैसा आहे. उद्या लोकांना म्हणून आहे ना 2 तासात पैसे घेऊन चालेल. म्हणून घाम कधीच पुसायचा नाही. जर पुसायचा असला नसला तरी महाराज ओ महाराज असा करून असा टाकायचा म्हणजे लोकायला वाटावं हा घामाचा पैसा आहे. हात वरती करू नका, हात वरी राहू द्या. हो राहू द्या असेच वरी. डेमरे मामा चला तो आपला चहा राहिला पिऊन येऊ. एकदा प्रेमानं महाराज सर्वांना हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय
धोबा धोबा वा 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 झोपा लागल्या का झोपे तुम्हाला आई वाजवा वा 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 अतिशय सुंदर महाराज बघता बघता आपला वेळ संपलाय आणि लालू सर घ्या म्हणल्यामुळं एक 10 मिनिटं घेतो पुन्हा तुमचं 5 मिनिटं मनोगत होईलच की ते 5 मिनिटं वाढणारच आहेत जास्त वेळ घेत नाही जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं की बाबा पतिव्रते इतका आम्हाला भरतार आवडतो तो कोबर आहे आम्ही तुम्हाला बघतो सारखं बघत आम्ही गावामध्ये तुमच्या राहतो आम्ही तुमच्या गावचेच आहेत अखंड तुमचं भजन आहे अखंड एवढं भजन तुमचं रोम रोम भजन करतो एवढंच नाही जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्ही ज्या वाटेनं जातात ना ती वाट भजन करते तुम्ही ज्या ठिकाणी जातात ना ज्या दगडावर बसतात तो दगड आज नाही का महाराज दगड सुद्धा भजन करतो काय तो कोबारायचा अधिकार हो तो कोबारायने ज्या दगडावर बसून महाराज गाता लिहिली 5वा वेद नाही का तो कोबराईने आम्हाला दिला महाराज तो अनमोल असणारा ग्रंथ ज्या दगडावर बसून लिहिला ना त्या दगडाला पाठ केली ना त्या दगडाचं आज मंदिर आहे माऊली ज्ञानोबाने ज्या रेड्याच्या हातावर मुखावर महाराज मस्तकावर हात ठेवला त्या रेड्याचं आज मंदिर आहे माऊली ज्ञानोबाने ज्या भीतीवर बसून त्या भीतीला फक्त चल हे 2च शब्द खर्च केले किती 2च तर महाराज 2 शब्दामुळे ती भीत चालली हो बोल म्हणून त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला फक्त 2च शब्द खर्च केले माऊली ज्ञानोबाने बोल या शब्दावर त्या रेड्यातून मुखातून वेद बोलला आणि आपल्यासाठी महाराज सर संत मंडळी हात जोडून विनंती करतात भजन करा भजन करा भजन करा पण भजन करत नाहीत महाराज हात जोडून विनंती करायले किती पाया पडून विनंती केली तरी आपण भजन करत नाहीत महाराज एका भीतीनं करावं एवढा अधिकार ज्या संत महात्म्याचा आहे असे संत महात्मे महाराज तुकोबारायच्या जीवनात कधीच भजन नाही संपलं भजन कधी नाही संपले म्हणून आज महाराज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या जगामध्ये जर अमर काही राहणार असेल तर एक 4च गोष्टी आहेत महाराज 4च एक म्हणजे पंढरीस पांडुरंग परमात्मा म्हणजे विठोबा दुसरे म्हणजे ज्याने ज्ञानेश्वरी सारखा अनमोल ग्रंथ दिला ते म्हणजे ज्ञानोबा तिसरे म्हणजे 5वा वेद आम्हाला गाता हा ग्रंथ दिला ते म्हणजे तुकोबा आणि या तिघांचा सुद्धा विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवून ज्याने स्वराज्य निर्माण केले ते म्हणजे शिवबा या चौघाच्या जीवावर महाराज चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती राहील का कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या तिन्ही संतांचं भगवंताचं नामस्मरणाचं भगवंताचं या संत महात्म्याचं अनुकरण केलं कोण म्हणते महाराज आमचा राजा वारी करत नव्हता माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज वारी करीत जरी नसला तर या वारकऱ्याचं रक्षण करण्याचं काम माझा छत्रपती शिवाजी महाराज करीत होते महाराज वारीमध्ये पहिल्या चोऱ्या व्हायच्या आणि चोऱ्या होऊ लागल्यामुळे लोक मारायचे वारकऱ्याला ही गोष्ट ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर लागली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आपले मावळे महाराज वारकरी म्हणून या सैन्यामध्ये पाठवले आणि जेवढे जेवढे चोर होते महाराज त्याचा बंदोबस्त लावला हा माझा राजा होता ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं कीर्तन ऐकण्या असायचं त्या ठिकाणी माझा छत्रपती शिवाजी महाराज ऐकण्यासाठी जायचा आजचे निस्ते पोरं महाराज छत्रपती शिवाजी महाराज सारखे दाढी वाढवतात शिवाजी महाराज सारख्या मिशाला ताव देतात शिवाजी महाराज सारखे गंध लावतात शिवाजी महाराज सारखा झिरो टोप घालतात शिवाजी महाराज सारखं महाराज हुबेहूब महाराज आपला चेहरा बनवतात ओ निस्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा बनवू नका छत्रपती शिवाजी महाराज सारखं महाराज जे विचार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत निस्ता छत्रपती शिवाजी महाराजांना जिरे टोप डोक्यात घालू नका तर त्या छत्रपती शिवाजी महाराजचे विचार डोक्यात घाला तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मग हे विचार महत्वाचे आहेत महाराज आणि ह्या विचाराचा मला वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांचे जर खरे गुरु कोण असतील ते म्हणजे माझे संत तुकोबाराय मग ते तुकोबाराय महाराज त्या काय तुकोबाराय अहो ज्या तुकोबारायाच्या शिष्याचा महाराज भारतच नाही तर बाहेरल्या देशामध्ये सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचा धडा असावा एवढा अधिकारवान ज्यांचा शिष्य आहे ते तुकोबाराय किती श्रेष्ठ असतील मग असे तुकोबाराय ज्यांच्या जीवनामध्ये भजन अखंडपणे राहिलं या भजनाला कधी खंडच झाला नाही असे तुकोबाराय पण ते तुकोबाराय सांगतात बाबा पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी तो साधक म्हणला तुकोबाराय आम्ही तुमचं सगळं जीवन आम्हाला माहित आहे तुम्ही संसाराचा त्याग केला एवढा संसारावर तुमच्या महाराज एवढा डोंगर झाला या संसारावर डोंगरा इतकं वजन झालं तरी तुम्ही सगळ्याचा त्याग करून जगाच्या मालकाचं भजन सोडलं नाही एवढा तरी तुम्हाला देव किती आवडतो त्या साधकासाठी तुकोबारायनं दुसरा दृष्टांत दिला अभंगाच्या सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार सर्व भावे लोभे आवडे आवडे
सर्व भाव सर्व भाव हो सर्व भाव सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आणि आम्हा नारायण तैशा परे. अरे जसं की एखाद्या लोभी माणसाला धनच आवडतंय, धनाशिवाय दुसरं काहीही आवडत नाही, तेवढा जगाचा मालक आम्हाला आवडतो. दृष्टांत सांगायचा झाला तर लोभी माणसाला एवढं धन एवढं धन एवढं धन आवडतो महाराज, त्यांना आयुष्यामध्ये कधी भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं नाही, गावात कधी मंदिरामध्ये जाऊन मारुतरायाचं दर्शन घेतलं नाही, कधी कोणी भजन करत असेल तर त्या वारकऱ्याला कधी नीट बोललं नाही, त्या वारकऱ्याला कधी पाण्याचा तांब्या भरून देणं तर लांब पण त्याला नीट कधी बोललं नाही, कोणाला परमार्थ करत असेल तर त्याला कधी परमार्थाला करू दिलं नाही, आणि कधीच आयुष्यात उभ्या आयुष्यामध्ये 1 रुपया सुद्धा महाराज वारकऱ्यासाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी खर्च केला नाही. त्याला फक्त आपला संसार जे काही धन कमवायचं ते आपल्यासाठी कमव एवढा महाराज लोभी असणारा माणूस. आणि असा लोभी असणारा माणूस महाराज कधीच वारकऱ्याला, गावातल्याही वारकऱ्याला कधी चांगलं बोलायचं नाही. ही गोष्ट लक्षात आली आणि गावातल्या वारकऱ्यानं ठरवलं. आमचे रुद्र महाराज म्हणले, अरे तू लईच चंगटपणा आहेस, कधी कोणाला खाऊल जेऊ घालीत नाहीस, काहीच करीत नाहीस, कधी कोणाला पंगत करीत नाहीस, कधी काय तुझ्या घरामध्ये कीर्तन नाही, भजन नाही, काहीच नाही. बरं जाऊ दे म्हणले, नको काय करू, चल आमच्या सोबत कुठं वारीला. आता वारी यायली जवळ, चल म्हणले वारीला. ते म्हणलं आपण वारीला येत नसतो, कोण वारीला यावं म्हणला, कोण बेजार व्हावं, कोण तिकटाला पैसे खर्चावं, काय करावं असं म्हणलं, आपल्याच्याने येणं होत नाही. आमचे सावकार होते तिथंच, अरे म्हणले ठीक आहे जाय म्हणले, तुला वारीला जायचंय ना जाय म्हणले, मी पैसे देतो, पैशाचा विचार करू नको. मग महाराज पैशाचा विचार करू नको म्हणल्यावर ह्याला कसं बस जरा बरं वाटलं. पैसे देतो म्हणल्यावर जातो. घरचे म्हणू लागले बाबा, सगळे लेकरे म्हणू लागले बाबा जावं वारीला, जावं वारीला. नाही म्हणला गेलो असतो म्हणला, पण घरचं कसं होईल, घरी बायको म्हणली आम्ही घरचं सगळं चांगलं करतात म्हणली. नाही म्हणला ढोरायला बरोबर खटराय. पोरं म्हणले आम्ही ढोरायकर सुद्धा बघतो. हे सगळ्याला हो म्हणलं आणि तिथून महाराज घरी आलं, बैठकीत हो म्हणून घरी आलं. घरी आणल्यावर पुन्हा तयारच होईना गेलं. लेकरायला वाटलं बरं झालं बाबा गेलं तर तेवढं तरी आम्हाला आराम होईल, बायकोलाही बरं वाटलं गेलं तरी, पण नाहीच महाराज. वारकरी म्हणले काही हो द्या म्हणले, रुद्र महाराज म्हणले आता काही हो द्याकडे म्हणले, आपल्याला काय करायचं त्याला न्याचंच वारीला, न्याचंच म्हणले. न्यायचे म्हणून सगळेजण महाराज त्याच्या घराकडे आले. घराकडे आल्यावर बायकोला म्हणाले सांग सांग घरी नाही शेताला गेलेत म्हणून. अरे आताच आलास की मंदिरातून घरी तू, नाही म्हणला शेताला गेलेत म्हणून सांग. बायको म्हणली तसं कसं लबडा बोलावं, तो रक्त सगळे वारकरी धडधड, वारकऱ्याला सगळ्याला गावातल्या माहिती होतं, सगळेजण घरात नाही म्हणले चल सकाराम आपल्याला वारीला जायचंय. सकाराम काय तयारच होईना महाराज. मोठं पोरग वरी सर अशी अजिंक्य दादा वरी असं लाकूड ठेवलेलं होतं पत्राच्या वरी. मोठं पोरग त्या लाकडाकडे बघू लागलं, बापाकडे बघू लागलं, लाकडाकडे बघू लागलं, बापाकडे बघू लागलं. मदन महाराज लोक पोरं म्हणले असे, रुद्र महाराज म्हणले लाकडाकडे बघू नको, बापाला मारशील बिजार नको. म्हणला आता मारण्याशिवाय सगळे लोक म्हणाले, म्हणला सगळेजण जा वारीला म्हणाले, हे वारीला जायला तयार नाही, आता ह्याला लाकडाशिवाय दुसरा पर्यायच नाही की म्हणला. सगळ्यांना समजून सांगितलं आणि कसं तरी हे कृष्णा निघाला वारीला. हो म्हणला महाराज ह्याचा काय जीवच लागणार गेला, जीवच नाही. आता हे सगळे सावकार देतो म्हणले होते पैसे, त्याच्यामुळे म्हणला चला, मला वाटत काय खाण्यापिण्याचा खर्च. लालू सर म्हणले बा मी सरपंच आहेत, काय लागेल ते मला सांगा, फोन पे करतो म्हणले मी.
आता तर भागलं म्हणला. त्याला काय, महाराज निघाला बघता बघता हे पंढरपूरला गेला महाराज. आणि पंढरपूरला गेल्यानंतर वाळवंटातून बघू लागला महाराज हा समाज सगळे वारकरी. बाबा बाबा म्हणला, एवढ्या वारकऱ्यामध्ये म्हणला मला सगळा पैशाचा खर्च देणारे म्हणला शाहूकार आहेत. आणि शाहूकार जर एवढ्या वारकऱ्यामध्ये जर निष्ठले तर म्हणला मला येतांचं तिकीट झालं, पण जातांचं कसं म्हणला. महाराज आमच्या शाहूकाराचा हातच सोडी ना की हो, डंबरे मामाचा हातच सोडीना. त्यानं जे धरला म्हणता गाडीतून बसमधून उतरताना हात सोडीना. आंघोळीला गेलं तरी संगत, दर्शनाला गेलं तरी संगत, कुठे बी गेलं तरी संगत. याचं म्हणणं हे ना जर आपल्याला एवढ्या हे ते जर चुकले, मी जर चुकलो तर जातांच्या माझ्या तिकटाचा पैसे माझे जातील ना. एवढा चंगट माणूस महाराज. पण एवढं करता करता जगाच्या मालकालाच काय, जगाच्या मालक म्हणजे ह्याचं सत्व घेतलं पाहिजे. जगाच्या मालकानं विटेवरून खाली आलं महाराज. मस्तपैकी असा चोपदारासारखा ड्रेस घातला आणि वसुदेवाचं रूप घेतलं महाराज. वसुदेवाचं रूप घेतलं आणि त्याच्या समोर आणलं. अरे बाबा काहीतरी वसुदेवाला काहीतरी द्या, काहीतरी द्या, 1 रुपये तरी दे बा, धर्माला 1 रुपये तरी दे, तो कल्याण होईल, तुझ्या पिढीचं कल्याण होईल. ते म्हणला माझ्या पिढीचं माझ्या कल्याणाचं राहू द्या म्हणला, माझ्याकडे पैसे नाही. अरे बाबा दे म्हणले, 1 रुपये नाही. नाही म्हणला 1 रुपये बी नाही. बरं देतो म्हणला, काय करा आमच्या पालावर या म्हणला. ठीक आहे म्हणला वसुदेव. आता तो जगाचा मालक होता महाराज पालाव. त्याचं म्हणणं इथून गेल्या एवढ्या गर्दीतून कुठं आपल्या पालावर येणार आहे. महाराज हे पालावर आलं की महाराज लगे हे बसलं नाही तोवर की वसुदेव तिथं जाग्यावर उभाच. द्या 1 रुपये. मायला म्हणला आता काय करावं. नाही म्हणला जर दिले असते म्हणला, आता काय सध्या माझ्याकडे चिल्लर नाही म्हणला. काय करा म्हणला, आता माझ्याकडे चिल्लर नाही, काही नाही, तुम्ही काय करा गावाकडे या. आता तो जगाचा मालक होता महाराज, वसुदेव होता. त्याला काय जगाच्या मालकाला काय होता येत नाही. ते म्हणले ठीक आहे. महाराज ह्याचं म्हणणं आता एकदा गाडीमध्ये बसून गावाकडे गेल्या, हे पंढरपूर सोडून कुठे गावात येत असते का आपल्या गावाकडे. महाराज हे गावाकडे आलं आणि गावाकडे आल्या लवकर गायकाच्या बस स्टँडला उतरलं महाराज. गडबडीनं धारखेडमध्ये आलं. घरी येऊन बायकोला हसू सांगायले, म्हणाले गेलो लय माणसं होते, 1 रुपया खर्च केला नाही, पण स्नान झाल्यावर एका वसुदेवानं मला आडिलं. आणि आडिल्यावर वसुदेव म्हणू लागला 1 रुपया द्या. बायको म्हणाली माय म्हणली मालक द्यावं की, म्हणली तुम्ही कधीच धर्म केला नाही, अहो द्यावं. तुला काय लागले म्हणला द्यावं की, 1 रुपया काय साधा झालाय काय. नाही म्हणली, अहो 1 रुपया म्हणला मला गाडीच्या चाका एवढा दिसते, अहो द्यावं की. म्हणली माय तुम्ही जरी नाही दिले असले, तुम्ही माझ्या लाडक्या बहिणीतल्या 500 रुपयामधले 1,500 रुपये दिला असता की हो, द्यावं का नाही. ते म्हणला तुला काय लागलंय, मी आहेस म्हणून तू लाडकी बहीण झालीस, तुला होत होते का. नाही म्हणली माया माहेर राहून. म्हणला माहेर राहून काय दिलं नाही, तुलाच माया उराव झाडलं म्हणला. काय माया तुझ्या सासरवाडीहून मला काय दिलंय म्हणला. माहेराव बिरावून काय नसते म्हणला. माहेरातले पैसे का दुसऱ्याचे आहेत का म्हणला, आपलेच आहेत की माझ्या सासऱ्याचे आहेत की म्हणला. नाही मला गोब्बास म्हणला. म्हणली मग काय झालं. काय नाही म्हणले, ते लय महाग लागलं म्हणली. फडावं म्हणलो. म्हणले माझ्याकडे चिल्लर नाही, ये गावाकडं. असं का म्हणली. बरोबर आता कुठं का ते गावाकडे येत असते का असं म्हणाय. तितक्यात महाराज वसुदेव दारातच. ओ माऊली, ओ वारकरी द्या की 1 रुपये. महाराज ते म्हणला आता काय कर म्हणला, त्याला सांग की हे वारकरी नाहीत, शेताला गेले म्हणून सांग, थोड्या वेळाने या म्हणावं म्हणला. ठीक आहे महाराज. बायको आता भेद आता मालकाचं ऐकणारी होती म्हणला. गेली महाराज. सांगितलं मालक घरी नाहीत म्हणले, शेताला गेलेत. शेताहून आले की ते जरूर चक्कर मारून या. आता जगाचा मालक होता महाराज. लगेच थोड्या वेळाने चक्कर मारून आलं. आवाज ऐकू आला की म्हणला आता काय कर मला, तुला सांगतो. आता काहीच नाही म्हणला, मी नाही का झोपायचं नाटक करतो आणि तू लढायचं नाटक कर. काहीच नाही म्हणला, मी झोपायचं. ती म्हणली मालक अहो तू गोप बस म्हणला, तू गुपचूप ऐक म्हणला माझं, फक्त मरायचं नाटक करायचं म्हणला तू, म्हणजे लढायचं नाटक कर, सांगायचं मी मालक गेले म्हणून आणि मी झोपायचं नाटक करतो. महाराज ते वसुदेव मागायला आले. हे झोपायचं नाटक केलं. बायकोनं सुरू केलं, माय आताच होते की पंढरपूरहून आलते की, आयुष्यात कधी वारीला गेले नाहीत, वारीहून आले आणि शेताकडे गेले, शेताकडून आले की काय झालं की माय, कसे झाले की बोलतीच बंद झाली. ते वारकरी वसुदेव म्हणाले अहो माझा हे रुपये हो मला देतो म्हणले होते. अहो काय वसुदेव बाबा आता रुपये कशाला घेतात हो, आता ते काय या जीवनामध्ये या जगात राहिलेत का काय, कोणाला म्हणून रुपये मागावं, ते निघून गेले की हो काय म्हणून मोठमोठ्यानं माय ती बायको लढायला लागली महाराज. छाती आपटो कपाळ बडू घ्यायला लागली. वासुदेव म्हणला आता म्हणला काय करावं, आता मेल जाऊ द्या म्हणला, आता तितक्या लांबून पंढरपूरहून आलो म्हणला, आता योगायोग आता ते तर मेला म्हणला, रुपये नाही तर नाही मला, शेवटी जाता आता ये आलेल्या दारावरून तसं कसं वापस जावं म्हणला, जाता आता ह्याची मातीच करून जातो म्हणला बापू. ती म्हणाली माय पिंट्याचे पप्पा तिथं माती करून जातो म्हणाले की, आता कसे बघता महाराज ते काय उठना, हे काय होईना, बघता काय गाव जमा झालं महाराज. सगळे वारकरी म्हणले बाबा आता चालतं की, आताच वारीहून आमच्या संग चांगलंच होतं. बघता गाव आले महाराज. हे दिडली उडगी सगळे पाहुण्याला कडीला, जिकडे तिकडचे पाहुणे आले. बघता महाराज ह्याला त्या आंघोळ घालायला सुरू केलं, वरून अंगावर पाणी टाकायली. ती म्हणाली महाराज बायको बाबा ऐकतात रे ऐकावं म्हणाली.
अहो मी रुपये माझ्या सासऱ्याकडून माझ्या माहेरून आणून देते हो, मी लोकांच्यात रोजानं जाते हो, पैसे आणून देते हो, रुपये देते, आता तरी उठा. अहो तुम्हाला शेवटची आंघोळ घालले, पिंट्याचे पप्पा तुम्हाला काहीतरी कळायलंय का नाही, शेवटची आंघोळ आहे, जरा तरी लक्षात यायलंय का नाही. महाराज ते मला चुप बस, काहीच बोलू नको म्हणला. महाराज त्याला शेवटची आंघोळ घातली, त्या रेडीवर ठेवलं. महाराज ते भजन करी सगळे वारकरी महाराज घेऊन आले. महाराज कुठं? शेतामध्ये. शेतामध्ये सगळेजण महाराज ते शेतामध्ये आले. आल्यानंतर महाराज त्या मुली आल्या, ते पाणी पाजिलं महाराज, शेवटचं त्याला पाणी पाजिलं, अंगावरून सगळं सरपण ठेवलं महाराज. आणि शेवटचं पाणी पाजित आणि बायको जवळ आली. बायको कानात म्हणाली, आहो ऐकावं, तुम्हाला कळायलंय का नाही धनी, आपल्याला तुमच्या चिचाच्या ढेल्यात आणलंय, तुम्ही त्या चिचाला पाणी घातलंय, त्या ढेल्यात आणलंय व तुम्हाला बाजूला ठेवलेत व शेवटचं तुम्हाला लाकडं रचलेत व आता तुम्हाला अग्नी देणार आहेत व सगळे पाहुणे रावणे आलेत व ती बबली आली या, ती शेजारची पिंटी आली या, ते सकाराम तात्या पुण्याहून आला या, ते रुद्रू महाराज गंगा खेळून आलेत, सगळेजण आलेत व ऐकावं. म्हणली ऐका जरा तरी उठा, मी देते व पैसे. ते मला चिप गुपची बस, काहीच म्हणायचं नाही, काहीच म्हणायचं नाही. महाराज बघता बघता त्याला दहन दिलं आणि दहन दिल्यावर त्या महाराज त्या वसुदेवानं सांगितलं, आ बाबा म्हणला आता मवा रुपया सुटला. आणि हे लगेच म्हणला, आता हे पट्ट्या उठला. बघा महाराज वसुदेवानं जोपर्यंत रुपया सोडला नाही तोपर्यंत हे मराय तयार झाला, पण रुपया सोडला नाही, एवढा पैशाच्या लोभी. मग असा असणारा सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. जसं त्या लोभ्याला एवढा 1 रुपया एवढं धन आवडतंय ना, तेवढा जगाचा मालक आम्हाला आवडतंय. ठीक आहे तुकोबर आहे, आता आम्हाला समजलं. एवढं तुम्ही भजन करून तुम्हाला काय तरी वाटतंय. शेवटचं चरण. तुका म्हणे एक विध झाले मन, तुका म्हणे एक विध झाले मन, विध झाले मान, तुका म्हणे विध झाले मान, तुका म्हणे एक विध झाले मन, तुका म्हणे एक विध झाले मन. तुका म्हणे विध झाले मान, तुका म्हणे विध झाले मान. विठ्ठला वाचून नेने तुझे, विठ्ठला वाचून नेने तुझे, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. विठ्ठला वाचून नेने तुझे, विठ्ठला वाचून नेने तुझे, नेने तुझे, सर्व भावे लोभ्या आवडे सर्व भावे लोभ्या आवडे. नारायण तैस्या परिया, आ
धप मगरे सा सानी धप मगरे सा सानी धप मगरे सा सानी धप मगरे सा हा सा 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 रे 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 ग ग म म प प ध ध नि नि सा 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 रे रे सारे 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 ग म प ध नि सा सारे ग म प ध नि सा सा आमा नारायण दैसा परी विठ्ठला वाचून नेने तुझे आमचं मन तुकोबराय म्हणले एवढं एक झालंय की आम्हाला जगाच्या मालकाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. असा सरळ साधा सोपा जसा माझ्या बुद्धीला झेपेल असा अभंगाचा उघड भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही जर चुकला असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजा. जे काही चांगलं वाटलं असेल ते माझ्या गुरुवरांचे माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना फक्त 1 मिनिट भजन करायचे. सगळ्यांना आमच्या महिलामुळे मी समोर म्हणतो, बाकी सगळ्यांना मागं मानायचं. सगळ्यांना बघा. संत जनाबाई महाराज, संत मोतीराम महाराज, संत मारुती महाराज, सेवक सोपन काका महाराज, संत मोतीराम महाराज, संत मारुती महाराज, सेवक सोपन काका महाराज, संत जनाबाई महाराज, संत मोतीराम महाराज, संत मारुती महाराज, सेवक सोपन काका महाराज, आई महाराज, संत मोतीराम महाराज, संत मारुती महाराज, सेवक सोपन काका महाराज, संत जनाबाई महाराज,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम